आहे डॉक्टर स्मिता मॅडम बरोबर गेली 13-14 वर्ष आहे. ठीक आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. येथे जमलेले रिस्पेक्टेड कन्सल्टंट, सर्व पेशंट, त्यांचे नातेवाईक, रुमॅटॉलॉजी आमचा ओपीडीचा स्टाफ आणि इप्का कंपनीचे रिप्रेझेंटेटिव्ह यांचे मी मनापासून स्वागत करते. आज आपण संधिवात विभाग, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि वीरा म्हणजेच वुमन हेल्थ इन रुमॅटॉलॉजी असोसिएशन यांच्या वतीने पेशंट अवेअरनेस प्रोग्राम आयोजित केलेला आहे. 2013 पासून दरवर्षी डॉक्टर लागू जोशी मॅडम इप्का कंपनीच्या साहाय्याने हा कार्यक्रम आयोजित करत असतात. कधी तो SLEच्या पेशंटसाठी केला, कधी रुमॅटॉइड आर्थरायटिसच्या पेशंटसाठी, असा सेपरेट आम्ही खूप वेळा अरेंज केला. पण यावेळी डोक्यात आलं की नाही, सगळा मॉब आपण एकत्रित आयोजित करू आणि एक कॉमन सब्जेक्ट असा घेऊ की जो सगळ्यांचा जिव्हाळ्याचा सब्जेक्ट आहे. जसं व्यायाम, आहार, बाकी वॅक्सिनेशनचं महत्व आणि बाकी शंका निरसन तुमचं. कारण बघितलं म्हणजे तुम्ही ओपीडी किती हेवी असते, प्रत्येकाची तक्रार असते, अरे बापरे पेशंट आत गेला लवकर बाहेर नाही आला, किती वेळ वेटिंग आहे. पण प्रत्येक पेशंट जेव्हा आत जातो तेव्हा त्यांच्या काही शंका संपत नाहीत. मग त्या शंकांचं निरसन कधी करायचं, तर एक कॉमन प्लॅटफॉर्म म्हणून आज आम्ही अरेंज केलेला आहे. तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. तर थोडक्यात आत्ता मी कार्यक्रमाची रूपरेषा सांगते. मी जास्त वेळ नाही घेत कारण ऑलरेडी आपल्याला खूप वेळ झालेला आहे कार्यक्रम चालू करायला. पहिल्यांदा डॉक्टर लागू जोशी मॅडम आपले मनोगत व्यक्त करतील. नंतर डॉक्टर वर्षा भट मॅडम रुमॅटॉलॉजिस्ट आहेत, त्या वॅक्सिनेशन या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर सेशन असेल ते प्रमोद पाटील सर, बिल्ड क्लिनिकचे HOD, तर त्यांनी ते व्यायाम आणि आरोग्य याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतील. आपल्या सर्वांचे शंका निरसन करण्यासाठी एक डायटिशियन, फिजिशियन आणि दुसऱ्या रुमॅटॉलॉजिस्ट डॉक्टर कविता कृष्णा मॅडम, असं तिघांचं एक कॉमन आम्ही सेशन ठेवलेत. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या सगळ्या शंका विचारू शकता. आम्ही तेव्हा तुम्हाला गाईड करू की तुम्हाला काय जे शंका आहेत तेव्हा तुम्ही त्या कन्सल्टंटला त्या विचारू शकता. नंतर पेशंट आणि नातेवाईक यांचे आम्ही मनोगताचं एक सेशन ठेवतो की जेणेकरून त्या कार्यक्रमामागे आणि त्या मनोगतामागे आमचा हा हेतू असतो की आपल्याला आजार झालाय, मग पेशंट खूप निराशेकडे जातात, डिप्रेशनमध्ये, हा आजार मलाच का. पण तो आजार होऊनही काही पेशंट आपली पॉझिटिव्हिटी मेंटेन करून त्यातनं एक वेगळं काहीतरी त्यांनी म्हणजे आपलं करिअर चालू ठेवलेलं असतं, आपला जॉब चालू ठेवलेला असतो, आपलं एज्युकेशन कंप्लीट करतात. मग ते अगदी छोट्या म्हणजे 10-11 वर्षाच्या मुलींपासून आमच्याकडे आता आम्ही आज ज्या पेशंटला तुमच्या समोर रिप्रेझेंट करणार आहे ते तर 94 इयर्सचे आजोबा आहेत. अजून नाही आले, ते येतील थोड्या वेळात. तर याच्यातून आमचा एकच उद्देश आहे की तुम्ही पॉझिटिव्हिटी घेऊन जा. तुमच्यातला तुमच्याकडे जी निराशा आलेली आहे ती काढून टाका आणि जे मला झालंय ते ऍक्सेप्ट इट अँड गो अहेड. त्यातून आपल्याला काय छान करता येईल हाच या कार्यक्रमाच्या मागचा आमचा हेतू नेहमी असतो. त्यानंतर अधेमध्ये तुम्हाला बोर होऊ नये, कारण आम्ही सारखं बोलत राहणार, तुमची काहीच त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नाही, असं व्हायला नको. म्हणून ह्यावेळी आम्ही एक छान छोटासा मनोरंजनाचा कार्यक्रम, ज्याच्यामध्ये तुम्हाला आम्ही पार्टिसिपेट करून घेणार आहे, की ज्याच्यामध्ये कोडी, प्रश्नमंजुषा असा एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी म्हणजे जेवणाचा आनंद घेऊन तो आपला कार्यक्रम संपेल. तर आता जास्त वेळ न घेता मी लागू जोशी मॅमना स्टेजवर बोलवते. मी बघ्याचीच भूमिका घेणार आहे. आज मी जास्त बोलणार नाही कारण माझ्या ओपीडीत येताना तुम्ही सगळेजण माझंच बोलणं ऐकत असता, पण आज मला तुमचं बोलणं ऐकायचंय आणि त्याच उद्देशाने हा ऍक्च्युअली कार्यक्रम असतो. नमस्कार. आज आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करतोय आणि त्याचा थोडंसं एक निमित्त आहे. इंटरनॅशनल वुमेन्स डे पण आपण 8 मार्चला साजरा करत असतो, पण त्या दिवशी शक्य नसल्याने आपण हा आजच साजरा करतोय आणि तुम्हा सगळ्यांच्या मदतीने आणि साक्षीने. सर्वप्रथम आपण नेहमी शक्तीचं आवाहन करतो. तर राहुल देवी, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः. अशी ही शक्तिरूपिणी आपण खूपदा हिचं आवाहन करतो, नवरात्रीचा जागर करतो हिचा, कारण ही शक्ती आपल्या सगळ्यांमध्ये आहे आणि स्त्रीमध्ये तर ती विशेषत्वानं आहे.
कारण ती जगाचं सृजन करते, धारण करते आणि क्वचित प्रसंगी असा विनाशही करते. आणि हे राक्षस मला वाटतं युगायुगानुसार बदलतात. पूर्वीचे या राक्षसांना ती मारत होती, पण आता नवीन राक्षस आहेत आणि नवीन आव्हानं आहेत. माझ्या मते आजच्या या पेशंट ग्रुप करता संधिवात हा एक मोठा राक्षस आहे आणि वातविकार हा एक मोठा राक्षस आहे. त्या या राक्षसाला कसं नामोहरम करायचं आणि कसं पुढे जगायचं या सकारात्मक वृत्ती करताच आज हा पूर्ण कार्यक्रमाचा आपण खटाटोप केलेला आहे. ह्याच देवीची आराधना करत एक प्रार्थना आहे ती आधी आपण लावूया. ते दिसायला पाहिजे. दिसत नाहीये का? तुम्हाला दिसलं नाही पण ऐकू आलं असेल आणि जाणवलं असेल. ही प्रार्थना मला खरं मनापासून आवडते आणि एक चेतना, एक विश्वास, एक उमेद या प्रार्थनेतून खरोखर आपल्याला अनुभवास येते आणि मला वाटतं हे सगळ्यांचंच आपलं ब्रीद असावं म्हणून मी ही प्रार्थना लावली. पुढची स्लाइड. आजचा हा जो कार्यक्रम आहे हा संधिवात विभाग, दीनानाथ हॉस्पिटल आणि विमेन हेल्थ इन रुमॅटॉलॉजी असोसिएशन म्हणजे व्हीरा अशी एक आम्ही संस्था, थोडीशी ऑर्गनायझेशन स्थापन केली. साधारण ऑक्टोबर 2024 मध्ये आम्ही याची सुरुवात केली. ही जी संस्था आहे ती बाय द विमेन, फॉर द विमेन, ऑफ द विमेन म्हणजे याच्यामध्ये स्त्री हीच याच्यामध्ये महत्वाचा आधार, महत्वाचा भाग धरली जाते आणि याच्यात सगळ्यांचा सहभाग आहे आणि एकाच थीमवरती हे सगळेजण एकत्र येतात ते म्हणजे संधिवात विकार आणि संधिवाताचे त्रास. याच्यामध्ये रुग्ण सहभागी आहेत, फिजिओलॉजिस्ट सहभागी आहेत, नंतर डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट आहेत, फिजिओथेरपिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत की जे जे या संधिवात रुग्णांच्या केअरमध्ये ॲज अ टीम म्हणून काम करतात. या सगळ्यांचा याच्यामध्ये समावेश होतो आणि या वातविकारांबद्दलच थोडी जागृती व्हावी याकरता ही थोडंसं हा फोरम स्थापन केलाय. पुढची स्लाइड. आणि या आमच्या व्हीराचं मेन मिशन स्टेटमेंट हे आहे की फॉर विमेन इन रुमॅटॉलॉजी व्हीरा लीड्स द वे, एम्पॉवरिंग थ्रू नॉलेज एव्हरी सिंगल डे, होलिस्टिक केअर अँड युनिटी, अवर मिशन सो ग्रँड, इन ॲडव्होकसी अँड वेलनेस वी फर्मली स्टँड. अर्थात याच्यामध्ये हेच म्हटलंय की आपण स्त्रिया एकत्वाने याच्यामध्ये आपण या सगळ्या लढाईमध्ये उभं राहू. पुढची स्लाइड. यावेळेच्या इंटरनॅशनल वुमेन्स डेची थीम सुद्धा खूप छान आहे. दरवर्षी हा साजरा केला जातो, जगभर हा साजरा केला जातो आणि काहीतरी एक थीम, काहीतरी एक त्याला इंटेन्शन दिलेलं असतं आणि यावेळेची थीम आहे गिव्ह टू गेन. खूप छान आहे, म्हणजे काहीतरी द्या म्हणजे तुम्हाला मिळेल. आणि बऱ्याचदा आपल्याकडे ही म्हण आहे, जसं पेराल तसं उगवतं, जसं देऊ तसं ते परत येतं. त्यामुळे नक्कीच ही पॉझिटिव्हिटी आज आपण देऊ
आणि हीच पॉझिटिव्हिटी आम्हाला आमच्या पेशंटकडनं मिळेल. नेक्स्ट स्लाइड. म्हणून कुठेही असा, घरी असा किंवा काही कामाच्या ठिकाणी असा, ऑफिसमध्ये असा, कंपनीमध्ये असा, खूप साऱ्या गोष्टी आहेत की जिथे त्या स्त्रियांना तुम्हाला देता येतील. काय द्या तिला? थोडासा वेळ द्या. गिव्ह हर टाइम, गिव्ह हर ऍक्सेस. काही गोष्टी तिला ज्या वर्षानुवर्ष नाकारल्या गेल्या ती संधी द्या तिला. गिव्ह हर अ व्हॉइस. तिला एक आवाज द्या, तिला स्वतःला व्यक्त होऊ द्या. गिव्ह हर सेफ्टी. कामाच्या ठिकाणी नक्की सुरक्षितता द्या. गिव्ह हर जस्टिस. तिला न्याय द्या. गिव्ह हर रिसोर्सेस. तिला उपलब्ध करून द्या. नवीन नवीन संधी द्या, ऑपॉर्च्युनिटीज द्या. थोडासा आदर द्या. तो घरच्या गृहिणीला सुद्धा तेवढाच मिळण्याचा हक्क आहे. थोडासा रिस्पेक्ट, थोडं नॉलेज, ज्ञान द्या नक्कीच. गिव्ह हर मोमेंटम, गिव्ह हर रोल मॉडेल्स आणि गिव्ह हर ग्रोथ. पण हे सगळं 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 द्यायचं तर त्याला मात्र तुमचं हृदय मोठं पाहिजे आणि मन मोकळं पाहिजे, तर तुम्हाला हे सगळं देता येणार आहे. नेक्स्ट स्लाइड. या वेदनेतून सामर्थ्याकडं याची थीम आहे सेलिब्रेटिंग स्ट्रेंथ ओव्हर पेन. आपण सगळेजण पेन या एका कारणाने इथे सगळे येतो, डॉक्टरांना भेटतो, त्यांच्याशी संवाद करत असतो. पण या ओपीडीच्या याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा, हॅलो डॉक्टर कविता, वेलकम. या सगळ्या व्यापामध्ये आपल्याला काही गोष्टींकडे तेवढं लक्ष देता येत नाही फिजिकली, पण नक्कीच हा फोरम असा आहे की जिथे मी तुम्हालाही व्यक्त व्हायची ती संधी देते. तेव्हा टुडे इज नॉट जस्ट अबाउट सेलिब्रेटिंग वुमेन. म्हणून आज आपण फक्त स्त्रीत्वाचा उत्सव किंवा स्त्रीचं सेलिब्रेशन नाही करत आहोत. इट्स मेनली सेलिब्रेटिंग युअर करेज, युअर स्ट्रेंथ. तुमचं जे सामर्थ्य आहे, तुमचं जे धैर्य आहे, त्याचा आजचा आपलं सेलिब्रेशन किंवा उत्सवाचा विषय आहे. आणि हे सेलिब्रेशन किंवा हा उत्सव फक्त मोठ्या विक्ट्री किंवा मोठ्या अचीवमेंटचा नाही. त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टी ज्या तुम्ही दिवसेंदिवस रोजच्या जीवनामध्ये मॅनेज करत असता, मग त्याच्यामध्ये कशा कशावर तुम्ही हा विजय मिळवता. तर मॅनेजिंग पेन, तुमच्या वेदनेवर, दुःखावरती विजय मिळवता. केअरिंग फॉर फॅमिलीज, एवढं सगळं तुम्हाला त्रास होत असून सुद्धा तुम्ही तुमच्या कुटुंबाचं व्यवस्थित देखभाल करता. सपोर्टिंग फ्रेंड्स, तुमच्या आजूबाजूच्या धीर देता, त्यांना उभं करता. आणि सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंटली नेव्हर गिव्हिंग अप. हे सगळं करताना तुम्ही हे प्रयत्न सोडत नाहीत. हे जे काही स्पिरिट, आणि हे स्त्रीचंच आहे, मला वाटतं की हे स्पिरिट जे आहे, या स्पिरिटचाच आज उत्सव आपण करणार आहोत. नेक्स्ट स्लाइड. संधिवाताचे भरपूर प्रकार आहेत, वेगवेगळे 150हून जास्त प्रकार. आणि आज इथे मी मुद्दाम सगळ्या कॅटेगरीच्या संधिवाताच्या पेशंटना बोलवलंय. दरवर्षी आम्ही ल्युपस डे म्हणून एक कार्यक्रम करतो. त्यावेळेला फक्त SLE किंवा ल्युपस नावाच्या ज्या आजाराचे त्या मुली आणि स्त्रियांना बोलावतो. पण यावेळेला असं ठरलं की नाही, हे काही जे विषय आहेत हे सगळ्यांच्या बरोबर डिस्कस झाले पाहिजे, बाकीच्या संधिवाताच्या पेशंटनाही हे कळलं पाहिजे. या उद्देशाने आज आपण हे सगळं करतोय. म्हणजे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे संधिवात आहेत. ल्युपसचे आहेत याच्यात काही पेशंट, काही रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवाताचे, काही अंकायलोजिंग स्पॉन्डिलायटिसचे आहेत. नेक्स्ट स्लाइड. आणि ह्या कुठल्याही वयोगटामध्ये आपण बघतो. आज आपण लहान मुलांपासून ते आज वर्ष 94 वर्षाचे 60 आजोबा येतील आमच्याकडे, त्यांच्यापर्यंत सुद्धा हे संधिवाताचे वेगवेगळे प्रकार आम्ही बघतो आणि असे पेशंट येतात. हा संधिवात आणि फक्त सांध्यांपुरता मर्यादित नाही. सांध्यांखेरीजही इतर तुमचे अवयवांमध्ये याची काही लक्षणं दिसू शकतात. त्यामुळे किडनी, मेंदू असे महत्वाचे अवयव सुद्धा या संधिवाताच्या पेशंटमध्ये काही वेळेला आपल्याला व्यासलेले दिसतात. नेक्स्ट स्लाइड. बरेचसे संधिवात 90% पेक्षा जास्त हे क्युरेबल, म्हणजे पूर्णपणे बरं होणारं नाही. म्हणूनच आज मी बघतेय माझ्याकडे जवळजवळ 10, 15 वर्ष फॉलोअप येणारे पेशंट आज मला इथे दिसत आहेत. पण त्यांच्या याच्यावरनं तुम्ही नक्की समजू शकाल की हे कंट्रोलेबल, म्हणजे नियंत्रित करता येतात, काबूत ठेवता येतात. त्यामुळे हा भाग मला वाटतं याच्यातला खूप महत्वाचा आहे. नेक्स्ट स्लाइड. त्यामुळे तुमचा आजार ही आज तुमची ओळख नाही, हे मला इथे सांगायचंय. तर तुमच्यातलं जे करेज, तुमचं जे धैर्य आहे आणि ज्या धैर्याने तुम्ही त्या आजाराबरोबर जगता आहेत रोजचा, ती तुमची ओळख हवी आहे. नेक्स्ट स्लाइड. आणि म्हणून ईच स्माइल यू शेअर, म्हणजे जे काही तुमच्या चेहऱ्यावरती जेव्हा हास्य येतं, तुम्ही बरे असतात, तुमचा आजार कमी असतो ज्या वेळेला, ईच स्टेप यू टेक, प्रत्येक पाऊल जे दुखऱ्या पायाने तुम्ही घेता आहात, ईच मोमेंट यू चूज होप ओव्हर डिस्पेअर, दरवेळेला तुम्ही आशावादी असता, काहीतरी आपलं चांगलं होईल आणि आपल्यात सुधारणा होईल, ही जो आशावाद दुर्दम्य आहे हीच खरी विक्ट्री आहे. आणि याचंच सगळं सेलिब्रेशन आजचं आहे. हा पुढचा कार्यक्रम. नेक्स्ट स्लाइड. वुमेन ऑफ रेझिलियन्स, विजडम, ग्रेस. Today we celebrate you.
आणि स्ट्रेंथ ही फक्त मसल्स आणि जॉईंट्स पुरती नाही, तर ही जी स्ट्रेंथ आहे ही तुमच्या हृदयाची आहे, तुमच्या मनाची आहे, आणि इट इज इन द वे टू कीप मुव्हिंग फॉरवर्ड डिस्पाईट ऑब्स्टॅकल्स. कितीही आव्हानं, कितीही समोर असतील तर त्याच्यामध्ये ओव्हरकम करून तुम्ही पुढे जाताय. तेव्हा आज या सगळ्याचा आपण एक उत्सव साजरा करूया आणि पुढच्या कार्यक्रमाचा आनंद घेऊया. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचा मोठं तर सगळ्यांच्या लक्षात आलेलाच आहे आणि मॅडमनी पहिल्यांदाच पॉझिटिव्हिटी सगळ्यांना दिलेली आहे. त्यामुळे दिवसभर आपल्याला ती पॉझिटिव्हिटी, दिवसभर नाही याच्या पुढे कायमची आपल्याला ती पॉझिटिव्हिटी मेंटेन ठेवायची आहे. यानंतर आता संधिवात रुग्णांमध्ये वॅक्सिनेशनचे महत्त्व. असं वाटतंय ना की वॅक्सिनेशन तर लहान मुलांचा विषय आहे, पण आम्ही का घ्यायचे? आम्हाला वॅक्सिनेशन ॲडवाईस केले, ह्याचं काही घेतलं तर चालेल का किंवा नाही घेतलं तरी चालेल का मॅडम, असे आम्हाला प्रत्येक ओपीडीत भरपूर पेशंट क्वेश्चन विचारतात. तर रुमॅटॉलॉजीच्या संधिवात रुग्णांमध्ये वॅक्सिनेशनचे महत्त्व याविषयी आपल्याला आता मार्गदर्शन करणारे डॉक्टर वर्षा भट मॅडम, त्या रुमॅटॉलॉजिस्ट आहेत. वर्षा भट मॅडमनी आपले MBBS आणि MDचे शिक्षण PJ मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केले. रुमॅटॉलॉजी ट्रेनिंग त्यांनी निर्वाणीज इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स हैदराबाद येथून घेतले आहे आणि त्या सध्या प्रोफेसर म्हणून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि रिसर्च सेंटर इथे रुमॅटॉलॉजी डिपार्टमेंटमध्ये त्या कार्यरत आहेत. तर मी मॅमना स्टेजवर आमंत्रित करते. नमस्कार भगिनींनो. ॲक्च्युली विमेन्स डे आहे म्हणून भगिनींनो, पण केअर गिव्हर्समध्ये मला खूप पुरुष सुद्धा दिसत आहेत. सो गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमेन. लेडी ऑलवेज कम्स बिफोर द जेंटलमॅन असं माझं फर्म मत आहे. सर्वप्रथम डॉक्टर लागूंचा मनापासून धन्यवाद. वैजंती माझी सिनियर होती BJला आणि आय हॅव ऑलवेज लुक्ड अप टू हर. थँक्यू वैजंती फॉर इन्व्हायटिंग मी हिअर. आज जागतिक महिला दिनानिमित्त हा प्रोग्राम त्यांनी आयोजित केलेला आहे आणि संधिवात, आमवात किंवा रक्तवात, जे इन्फ्लेमेटरी संधिवात असतात ते बऱ्यापैकी पुरुषांच्या कंपॅरिझनमध्ये महिलांमध्ये आढळतात. आपण महिला नेहमी आपल्याला स्वतःला लास्टच धरतो. घरात सुद्धा आपण पाहतो की बरेच वेळा, आता वर्षोनवर्ष आपण पाहत गेलो आहे आपले आजींच्या टाईममध्ये किंवा आईंच्या टाईममध्ये, स्वतःच्या सुद्धा टाईममध्ये आपण बाकीच्यांना जास्ती महत्व देतो आणि हे नॅचरलीच आपलं ते इन्स्टिंक्ट आहे, एखादं वुमनली इन्स्टिंक्ट टू पुट आवरसेल्व्हज लास्ट अँड टू पुट अदर्स फर्स्ट. म्हणजे आपली मुलं असो किंवा सासू सासरे असो किंवा नवरा असो किंवा भाऊ आणि बहीण सुद्धा असो, आपण त्यांनाच महत्व देतो आणि आपल्याला सगळ्यात शेवटच. बट आय थिंक इट्स टाइम टू पुट आवरसेल्व्हज फर्स्ट नाऊ. महिलांना स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जसं एअरक्राफ्टमध्ये एखादा काही प्रॉब्लेम झाला तर एअर होस्टेस काय म्हणते तुम्हाला माहितीये? ऑक्सीजन मास्क. काही प्रॉब्लम झाला, ऑक्सीजन केबिन में ऑक्सीजन के दबाव की कमी से ऑक्सीजन मास्क नीचे आ जाएगा. सबसे पहले वो ऑक्सीजन मास्क आप खुद लगाइए, उसके बाद आप दूसरों को ऑक्सीजन या हेल्प करने में सक्षम होंगे. म्हणजे जर का तुम्ही स्वतःकडे नाही पाहिलं तर तुम्ही तुमच्या कुटुंबाकडे कसं बघणार? महिला हे कुटुंबाचा आधारस्तंभ असते. हे आजार महिलांमध्ये होतात जास्ती करून. आणि आज जो टॉपिक मला मॅडमने दिलेला आहे तो आहे वॅक्सिनेशन इन आर्थरायटिस अँड रुमॅटिक डिझीजेस. म्हणजेच लसीकरण संधिवातात किती महत्वाचं असतं, आपण ते घ्यायचं का नाही घ्यायचं, त्याच्यात बरेच शंका असतात आपल्याकडे. ऑलरेडी खूप काइंड इंट्रोडक्शन साठी मी धन्यवाद करते. सो इंटरनॅशनल वुमेन्स डेचा जो थीम आहे, जो मॅडमनी सुद्धा सांगितला, तो आहे गिव्ह टू गेन. तर त्यांनी ते तुम्हाला सांगितलं सुद्धा की व्हॉट इज गिव्ह टू गेन. म्हणजे आपण देतो आहे तर आपल्याला काहीतरी रिसीव्ह पण झालं पाहिजे, राईट? आता बरेच आपले शंका असे असतात की आर वॅक्सिन सेफ, विल आय हॅव अ फ्लेअर. म्हणजे आता वॅक्सिन जे आपण घेतो आहे ते सेफ आहेत का आपल्या आजारासाठी? आपण वॅक्सिन घेतलं एखादं तर आपला आजार वाढेल का, ते आपलं महत्वाचं एक हे असतं. आणि इज इट सेफ टू गेट इट ॲट एनी टाइम? तर आपले जे शंका आहेत ते मी जरा मांडते इथे. इंग्लिशमध्ये आहेत पण मी मराठीतच बोलणार आहे प्रायमरीली.
व्हॉट आर वॅक्सिन्स? लस म्हणजे काय? आपल्याला लसांची का गरज पडते? आपण जे आजारासोबत आता झुंजतो आहे त्याच्यासोबत लस घेतलेली चालते का? आपल्या आजारामध्ये लस कुठली टोचायला पाहिजे? आपल्या आजारामध्ये लस सेफ आहे का? आपल्या आजाराला ती वाढवते का? तर हे कॉमन आपले शंका आहेत. आणि आपण लस टोचताना प्रिकॉशन्स काय काय घ्यायचे? ओके, तर आता तुम्ही सांगा, तुम्हाला कुठले लसांच्या बद्दल माहिती आहे? मुलांची लस असतात, साधारण छोटे मुलांचे काय काय लस असतात? ती BCG असतं, अगदी नवजात शिशुला देतो. डिप्थिरिया, पोलिओ, टेटनस असतं, मिझल्स, मम्स, रुबेला असतं. पण अजूनही काही लस आहेत ज्यांना आपण अडल्ट वॅक्सिनेशन शेड्यूल मध्ये घेतो. ओके, सो वॅक्सिन म्हणजे काय? लस म्हणजे नक्की काय असतं? वॅक्सिन हे आपल्या इम्युन सिस्टीमला ट्रेन करत असतं. म्हणजे आपली जी रोगप्रतिकार शक्ती आहे त्याला बॅक्टेरिया आणि व्हायरसशी सोबत जे रोज वॉर असते त्याला ते ट्रेन करतं. इट ट्रेन्स द इम्युन सिस्टम टू रेकग्नाइज अँड फाईट हार्मफुल जर्म्स. पण ते स्वतः तो लस डिझीज कॉज करत नाही. आपली इम्युनिटी ही म्हणजे काय असतं? आपली रोगप्रतिकार शक्ती. तर त्याला हे लस बिल्डअप करते, वाढवते. म्हणजेच आपल्याला जेव्हा ते आजार झालं तर आपण त्याच्यावर मात लवकर देऊ. हे बेसिकली एसेन्स आहे वॅक्सिनचा. तर हे एक छोटासा डायग्राम आहे, त्याच्यात आपण बघू शकतो की वॅक्सिन कसं काम करतं. पॉइंटर आहे का याला? इकडे. हा, तर बेसिकली वीकेंड आणि डेड डिझीज कॉझिंग बॅक्टेरिया आपण सपोज शरीरात इंजेक्ट केलं तर काय होईल? डिझीजच होईल असं आपल्याला वाटतं ना, पण ते इनॅक्टिव्हेटेड असतात आणि त्याच्या अगेन्स्ट फक्त आपली इम्युन सिस्टीमच ऍक्टिव्ह होऊन जाते. आणि दॅट इज द एसेन्स ऑफ वॅक्सिनेशन. आता तुम्हाला ही कल्पना आहे का की वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस कुठले कुठले आहेत? तर आत्ताच आपण पाहिलं डिप्थिरिया, पोलिओ, टेटनस आहे, वॅक्सिन प्रिव्हेंटेबल असतो. पण अजूनही भरपूर असतात, राईट? सो लेट अस हॅव अ लुक एट दोज. वाय डू वी नीड वॅक्सिनेशन? लसीकरणची गरज काय? टू प्रिव्हेंट सिरियस इलनेस अँड डेथ. म्हणजे आता हे जे काही प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत ते न होण्याकरता. बरेचसे हे जे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस आहेत ते जानलेवा असू शकतात. ज्यावेळेला आपलं लसीकरण झालं आहे तर आपल्यामध्ये हे डिझीज कमी प्रमाणात सुद्धा होऊ शकतं. अगदी होणारच नाही असं नाही. जसं कोविड वॅक्सिन मध्ये तुम्ही पाहिलं होतं ना, व्हायचा पण कमी मात्रामध्ये व्हायचा. इम्युनो कॉम्प्रोमाइज जे लोक आहेत, आता आपण जेव्हा सांधिवात ग्रस्त आहोत तेव्हा आपली इम्युनिटी तशीच लो असते. त्यातून आपल्याला काही मेडिसिन्स चालू असतात, स्टिरॉइड्स वगैरे, जेणेकरून पण आपली इम्युनिटी कमीच झालेली असते. तर त्याच्यासाठी ह्या व्हल्नरेबल पॉप्युलेशनला हेल्प करायला आपण लसीकरण देतो. डिझीज आउटब्रेक्स कमी करायला. हर्ड इम्युनिटीचा एक कन्सेप्ट आहे जो पोलिओमध्ये, आता तुम्हाला तो वाचून घ्यावा लागेल एखाद वेळे. हर्ड इम्युनिटी म्हणजे कसं, एकाला वॅक्सिन दिलं ना तर त्याची पूर्ण फॅमिली पण प्रोटेक्ट होऊ शकते. तर हे जे ओरल पोलिओ वॅक्सिन असतं ते एक्सक्रीट कुठून होतं? आपल्या शरीरातनं स्टूल्स मध्ये एक्सक्रीट होतं ना, तर ते बऱ्यापैकी हर्डला, पूर्णच कम्युनिटीला पण इम्युनिटी देऊ शकतं. तर तो पण एक कन्सेप्ट आहे लसीकरणाचा, इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. हे आहेत सगळे वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस. म्हणजे फक्त TB किंवा डिप्थिरिया, टेटनस नव्हे. हे बघा, न्यूमोकॉकल, मग इन्फ्लुएन्झा, H इन्फ्लुएन्झा, हा वेगळा इन्फ्लुएन्झा आहे. दुसरा इन्फ्लुएन्झा जो रेस्पिरेटरी आपण म्हणतो तो आहे, जसा फ्लू. मग मेनिंगोकॉकल, HPV. आत्ताच गार्डासिल नावाचं वॅक्सिन आलेलं आहे सर्वायकल कॅन्सरच्या अगेन्स्ट. HPV वॅक्सिन हे इंडियन लसीकरणाच्या ह्याच्यात इन्क्लूड झालेलं आहे. मग हेपेटायटिसचे वॅक्सिन्स आहेत आणि काही काही अजून व्हायरसेस. व्हॅरिसेला म्हणजे काय? चिकन पॉक्स. आणि झॉस्टर म्हणजे चिकन पॉक्स नंतर जो आपल्याला नागिन उठते ना त्याच्या अगेन्स्ट. तर हे नवीन वॅक्सिन सगळे आलेले आहेत. तर आता आपण संधिवाताचे ग्रस्त मरीज आहोत आणि आपल्याला जास्ती रिस्क आहे अगेन्स्ट दीज वॅक्सिन प्रिव्हेंटेबल डिझीजेस. सगळेच डिझीजेसला जास्ती रिस्क असते. तर सगळ्यात पहिला आपला प्रश्न हा असतो की आपल्या आजारासोबत आपण वॅक्सिन घेऊ शकतो का? आन्सर इज येस. आपण आपल्या आजारासोबत वॅक्सिन घेऊ शकतो. बऱ्यापैकी सगळे वॅक्सिन जे आहेत ते सेफ आहेत संधिवाताच्या आजाराबरोबर. सो वास्ट मेजॉरिटी ऑफ वॅक्सिन्स आर सेफ अँड इफेक्टिव्ह फॉर अस.
तर अमेरिकन कॉलेज ऑफ रुमेटॉलॉजी रेकमेंडेशन आहेत काही. आता हे थोडे कॉम्प्लिकेटेड आहेत, पण मी अगदी सरळ शब्दात सांगते तुम्हाला कुठले कुठले वॅक्सिन घ्यायला पाहिजे तुम्ही. एक आहे न्यूमोकोकल वॅक्सिन. आता तुम्हाला मॅडमचे पेशंट आहात तुम्ही, तर वर्षोनवर्ष तुम्हाला माहिती आहेत हे वॅक्सिन्स बहुधा. तरी आपण एक रिव्हिजन करूया की न्यूमोकोकल वॅक्सिन शुड बी ॲडमिनिस्टर्ड टू ऑल रुमॅटिक डिसीज पेशंट्स टेकिंग इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन. इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन म्हणजे काय? आता तुम्हाला कुठले गोळ्या चालू आहेत स्टिरॉइडच्या किंवा मेथोट्रेक्झेट किंवा लेफ्लुनमाइड किंवा रिटुक्सिमॅब, बरेच लोकांनी इंजेक्शन्स घेतले असतील, बायोलॉजिक इंजेक्शन्स घेतले असतील. हे सगळे आपल्या कुठे ना कुठे इम्युनिटीला सप्रेस करतं. रिकॉम्बिनंट झोस्टर वॅक्सिन, आता मी आत्ताच सांगितलं तुम्हाला नागिण उठते, तर त्याच्या अगेन्स्ट एक नवीन वॅक्सिन शिंग्रिक्स म्हणून आलेलं आहे आणि दॅट इज रिकमेंडेड फॉर एव्हरीवन more than 18 years of age taking immunosuppression. आता otherwise with people not suffering from rheumatic diseases it is recommended for age above 60 years. पण ज्यांना rheumatic disease आहे त्यांना कमी मध्येच आपण देतो. मेथोट्रेक्झेट हे बरेच लोकांना चालू असणारे फोलिट्रॅक्स मेथोट्रेक्झेट आपण देतो. तर जनरली आपण ते 2 आठवडे बंद करतो इन्फ्लुएन्झा वॅक्सिनच्या नंतर, जर का डिझीज ऍक्टिव्हिटी चांगली असली तर. बाकी सीझनल फ्लू जो आहे वॅक्सिन ते सगळ्या लोकांना देऊ शकतो, ऍक्टिव्ह डिसीज मध्ये सुद्धा, ज्यांना रिटुक्सिमॅब चालू आहे त्यांना सुद्धा आणि ज्यांना स्टिरॉइड चालू आहे त्यांना सुद्धा. फक्त मेथोट्रेक्झेटचा इथे थोडा कॅव्हिएट आला. परत रिटुक्सिमॅब ज्यांना ज्यांना चालू आहे, बाकीचे वॅक्सिन्स जे लाईव्ह असतात ते मी आता सांगणार आहे, 6 महिने तरी नाही दिले पाहिजेत लास्ट रिटुक्सिमॅब डोस पासून. ओके. आणि ज्या नवजात शिशूंना TNF अल्फा ब्लॉकर्स ज्यांच्या आईंना दिलं गेलं आहे त्यांना आपण फर्स्ट 6 months रोटा व्हायरस वॅक्सिन देऊ शकतो आणि बाकी वॅक्सिन 6 months डिले करायचे असतात. तर आता हा थोडासा एक बिझी डायग्राम आहे, त्याच्यामध्ये बेसिकली असंच सांगितलं आहे की लाईव्ह वॅक्सिनेशन जे आहेत ना ते कुठले कुठले आले. लाईव्ह वॅक्सिनेशन म्हणजे ओरल पोलिओ, दॅट्स अ लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन फॉर एक्झाम्पल. तर ते आपण साधारणतः ह्या पेशंट्समध्ये अवॉइड करतो, त्यावेळेलाच देऊ शकतो जेव्हा हे डिझीज ऍक्टिव्ह नाही आणि तुमचं इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन बंद आहे. पण आता बाकीचे जे मेडिकेशन्स आहेत, वॅक्सिन्स आहेत नॉन लाईव्ह अटेन्युएटेड, ते कसं कसं द्यायचं? मिथोट्रेक्झेट आपण होल्ड करायचं इन्फ्लुएन्झा वॅक्सिनच्या वेळेला, पण रिटुक्सिमॅबच्या वेळेला आपण कधी कधी ते देऊ पण शकतो. जर का डिझीज ऍक्टिव्हिटी खूप जास्ती असली तर हे बंद करायची गरज नसते. आणि बाकीचे जे इम्युनोसप्रेसिव्ह मेडिकेशन असतात ते सुद्धा आपण कंटिन्यू करू शकतो इन्फ्लुएन्झा वॅक्सिनच्या वेळेला. स्टिरॉइडच्या मध्ये सुद्धा काही काही डोस गायडन्सेस आहेत, पण इन्फ्लुएन्झा कुठल्याही डोसवरती आपण देऊ शकतो. आता बरेच मेडिसिन्स आपण जे घेतो आहे, वॅक्सिन्स कॅन बिकम लेस इफेक्टिव्ह इन दोज मेडिकेशन्स. सो व्हॉट आर दोज? एक तर आपलं रिटुक्सिमॅब आणि दुसरं हाय डोज ऑफ प्रेडनिसोलॉन. शिवाय की इन्फ्लुएन्झा, पण बाकीचे सगळे आपलं इट कॅन रिड्यूस द एफिकसी ऑफ वॅक्सिन्स, त्यामुळे ते आपण बघायला पाहिजे. सो कुठले कुठले वॅक्सिन्स घेतले पाहिजेत आपण आत्ताच आपण बघितलं. परत एक रिव्हिजन. फ्लू वॅक्सिन, फ्लू क्वाड्री, मी त्याचं चित्र दाखवणार आहे आता. न्यूमोनिया वॅक्सिन, न्यूमोकोकल वॅक्सिन आणि शिंगल्स म्हणजे झॉस्टर वॅक्सिन. सो वॅक्सिन विल बी मोर इफेक्टिव्ह जर का मेथोट्रेक्झेट तुम्ही 2 आठवडे बंद ठेवलं तर. अगदीच डिसीज खूप ऍक्टिव्ह आहे तर नाही बंद केलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. आता हे परत त्याच एक छोटंसं टेबल आहे की स्टिरॉइड, मेथोट्रेक्झेट, अझाथायोप्रिन, लेफ्लुनमाइड, बायकोफेनोलेट, कॅल्सिन्युरिन इनहिबिटर्स आणि ओरल सायक्लोफॉस्फमाइड, हे सगळ्याला आपण प्री वॅक्सिन लाईव्ह अटेन्युएटेडच्या वेळेला वी होल्ड इट फॉर 4 weeks आणि पोस्ट वॅक्सिन ऑल्सो होल्ड इट फॉर 4 weeks. कुठले कुठले लाईव्ह अटेन्युएटेड वॅक्सिन्स असतात? आत्ताच मी सांगितलं ओरल पोलिओ असतो, मीझल, मम्स, रुबेला असतं. साधारणतः अडल्टहुड मध्ये आपण ते घेतच नाही. पण दुसरं म्हणजे TNF ब्लॉकर्स. बरेच लोक बायोलॉजिक्सवर आहे किंवा बाकीचे बरेच मेडिसिन्स आहेत जसं IV सायक्लोफॉस्फमाइड वगैरे, तर त्याच्यात 1 डोज इंटरव्हल होल्ड करायचा, म्हणजे 1 डोस बंद ठेवायचा आणि 4 weeks बंद ठेवायचा पोस्ट वॅक्सिन, नाहीतर त्या माणसाला तो आजार होऊ शकतो. बाकी जॅकिनिब म्हणजे टोफासेटिनिब, बरेच पेशंट्स आपले टोफासेटिनिबवर असतात, तर जनरली होल्ड फॉर 1 week बिफोर आणि 4 weeks आफ्टर द वॅक्सिन. रिटुक्सिमॅब
6 महिने होल्ड करायचं पहिले आणि पोस्ट वॅक्सिन 4 वीक्स. म्हणजे आपण जेव्हा प्लॅन करतो रिटुक्सिमॅब द्यायचं तेव्हा आधीच आपण वॅक्सिनेट करतो बरेचसे वॅक्सिन्स आणि त्याच्या 4 वीक्स नंतर आपण रिटुक्सिमॅब देतो. आणि IVIG ला बरेच महिने आपल्याला होल्ड करावं लागतं. आता हे महत्वाची स्लाइड आहे. एक नवीन वॅक्सिन आलेलं आहे न्यूमोकोकल निमोनियाच्या अगेन्स्ट, प्रेव्हनार 20. आधी आपण 2 वॅक्सिन घ्यायचो. सो प्रेव्हनार 13 असायचं आणि PPSV 23 असायचं. आता आपल्याला एकच वॅक्सिन मध्ये दोन्ही वॅक्सिनचे गुण मिळतात, प्रेव्हनार 20, आणि ते आत्ताच आलेलं आहे आणि दॅट इज ऍक्च्युअली व्हेरी गुड. त्यानंतर आपल्याला परत रिवॅक्सिनेशनची गरज नाही पडत. हे आहे क्वाड्रिव्हॅलंट फ्लू वॅक्सिन. तर एव्हरी इयर नवीन स्ट्रेन येतात त्यामुळे नवीन वॅक्सिन येतं. सो यू हॅव टू अपडेट युअर वॅक्सिन एव्हरी ऑक्टोबर ऑर एव्हरी सप्टेंबर. हे इयरली देतो आपण फ्लू क्वाड्री. शिंग्रिक्स मी सांगितलं होतं तुम्हाला नागिनच्या अगेन्स्ट. हे खूप महत्वाचं आहे कारण की टोफासेटेनेबनी पण नागिन होऊ शकते. बरेच आपले मेडिसिन्समुळे नागिन किंवा साधारणही पर्सनला नागिन होऊ शकते जर का त्याची इम्युनिटी कमी आहे तर शिंग्रिक्स डेफिनेटली रेकमेंडेड आहे. 2 डोस घ्यायचे असतात आपल्याला आणि नागिन झालेल्या माणसाला पण आपण देऊ शकतो 8 आठवड्यानंतर. ही माझी टीम आहे भारती हॉस्पिटलला आणि माझी ईमेल पण आहे. जर का कोणाला काही डाऊट्स किंवा शंका असले तर तुम्ही प्लीज डोंट हेजिटेट टू आस्क. थँक्यू सो मच फॉर पेशंट लिसनिंग आणि आय एम ओपन टू क्वेश्चन्स. थँक्यू. You said just now in your last statement, just before you said that the 3 vaccinations which are really important. Yes. In that you mentioned shingles, and in your last statement you said की ज्यांना झालंय ते सुद्धा घेऊ शकतात. But they सुद्धा घेऊ शकतात is optional or they should also take it as a compulsion? आय थिंक दॅट्स अ व्हेरी व्हेरी गुड पॉइंट. दे शुड टेक इट कारण की बरेच वेळा शिंगल्स कॅन हॅपन अगेन. हो, आणि तुम्हाला जर का झालेला असतो ना तर जास्ती चान्सेस आहेत. यू कॅनॉट हिअर. सो शिंगल्स जर का एखाद वेळ झालेला असतो ना तो परत होऊ शकतो. सो आय थिंक इट इज मोस्ट रेकमेंडेड टू टेक द शिंगल्स वॅक्सिन इफ यू हॅड शिंगल्स. कंटेजियस नाहीये. जर का चिकन पॉक्स झाला आहे कोणाला आणि तुम्हाला पहिले चिकन पॉक्स झालेला असला तुम्हाला शिंगल्स होऊ शकतं असं आहे ते. शिंगल्स नाही असं कंटेजियस. एकदा वॅक्सिन घेतलं तर किती दिवस वर्क करतं आणि परत घ्यावं लागतं एकदा घेतली तर शिंग्रिक्स तर आपण नाही रिपीट करत. जनरली 2 डोसेस असतात 4 to 6 वीक्स अपार्ट, ते आपण देतो. न्यूमोकोकल हे जे आता आलेलं आहे प्रेव्हनार 20 ते आपण रिपीट करायची गरज नाहीये. पण फ्लू क्वाड्री हे आपल्याला दरवर्षी रिपीट करायचं असतं कारण की स्ट्रेन्स चेंज आणि द फ्लू क्वाड्री वॅक्सिन ऑल्सो चेंजेस अकॉर्डिंगली. ते नवीनच मार्केट करतात त्यामुळे दॅट हॅज टू बी रिपीटेड इयरली. पण आता प्रेव्हनार 20च्या सोबत आपल्याला रिपिटेशनची गरज नाहीये. नाही, रिटुक्सिमॅब आणि मेथोट्रेक्सेट ही आर्थरायटिसच्या अगेन्स्टची मेडिसिन्स आहेत. तर त्याच्यासोबत आपल्याला वॅक्सिन्स ना अलाइन करावं लागतं. द रिटुक्सिमॅब अँड द मेथोट्रेक्सेट दे आर फॉर रुमॅटिक डिझीजेस. येस. नमस्ते मॅडम. नमस्ते मॅडम. Yes. मला म्हणजे मी आता ह्याच्या संधिवाताची औषध घेतलीये पण मला एक 3-4 महिन्यापूर्वी नागिन झाली होती. ती बरी झाली आहे म्हणजे मी स्किनच्या डॉक्टरांकडे गेले पण त्या जागी राहून असे एखादा पुरळ येतो आणि तिथे त्या जागी पेन पण खूप होतं. मग कधी कधी ते बाम वगैरे लावला तर तेवढं रिलीफ होतं. तर त्याच्यासाठी मला ती वॅक्सिन घेतलं पाहिजे का? हो, तुम्हाला शिंगल जर का एकदा जसं मी आत्ताच सांगितलं झालं असलं तर डेफिनेटली आय वुड रेकमेंड घेतलं पाहिजे वॅक्सिन. म्हणजे पूर्ण ते शिंगल्स तरी तुम्हाला परत होणार नाही. दुसरं म्हणजे हे जे पेन असतं ते बरेच वेळा बरेच महिने राहतं त्यामुळे त्याच्यासाठी थोडीशी खाज हो, येते हो. आणि खाजले की त्या जागी मग तेवढी लाल स्किन बरोबर. रक्त आल्यासारखं. त्याला पोस्ट हर्पेटिक न्यूरॅल्जिया म्हणतात. तर त्याच्यासाठी वेगळे मेडिसिन्स असतात. अच्छा, मग ते मॅडमला हो, सांगून अगदी घ्यायचे. हो, थँक्यू. थँक्यू सो मच. हॅपी विमेन्स डे एव्हरीबडी. नमस्ते मॅडम. ऑटो इम्युनिटी डिसीजमुळे जे काही आजार होतात त्याच्यावर काही लस वगैरे आहे का?
हा चांगला प्रश्न आहे की मी एवढ्या लसांबद्दल बोलले, पण आपला जो आजार आहे त्याला प्रिव्हेंट करायला लस आहे का? अनफॉर्च्युनेटली नाही आहे अशी काही लस. कारण की इम्युन सिस्टम डझंट फंक्शन दॅट वे. म्हणजे बॅक्टेरिया व्हायरसेसच्या अगेन्स्ट तरी आपण त्याला बिल्डअप करू शकतो, पण जेव्हा ती ऑलरेडी एवढी बिल्डअप आहे अगेन्स्ट आवर ओन टिश्यूज, त्याला आपल्याला इम्युनोसप्रेशन करूनच घालवावं लागतं. थँक्यू. खूप अगदी आम्ही खरं तर खूप मॅमना शॉर्ट पिरियड दिला होता, कारण हा सब्जेक्ट खूप मोठा आहे वॅक्सिनेशन हा, आणि प्रत्येकाच्या मनात भरपूर शंका असणार आहेत. पण त्यातल्या त्यात कमी वेळात किती म्हणजे जास्तीत जास्त माहिती देण्याचा मॅडमनी प्रयत्न केलाय. आणि अजून पण काही नंतर शंका असतील वॅक्सिनच्या तर तेव्हाच्या ओपीडीत तुम्ही विचारू शकता, कारण एका ह्याच्यामध्ये तुम्हाला पण लक्षात नाही येणार की अजून माझ्या डोक्यात काही वेगळं होतं का, तेव्हा आम्हाला त्या ओपीडी मध्ये तुम्हाला काही शंका असतील तर विचारा. थँक्यू वन्स अगेन मॅम. मॅम कारण सगळ्या डॉक्टरांचा हाच उद्देश असतो की पेशंटना व्यवस्थित एज्युकेट करणं, त्यांना प्रॉपर सायंटिफिक नॉलेज देणं. कारण आता तर आपण जमाना बघतोय, गुगल, ChatGPT, भरपूर नॉलेज सगळ्यांनाच आलंय. पण त्यातून पण सायंटिफिक नॉलेज द्यायचा प्रयत्न करतो, कारण इतका पेशंटच्या मनात गोंधळ उडालेला असतो प्रश्नांचा की भरपूर काय काय. आणि एक आजार हा सगळ्यांना सारखा नसतो. हे आम्ही जरी किती प्रत्येक ओपीडीत सांगितलं तरी त्या आजाराविषयी इतकं वाचून येतात, फक्त डायग्नोसिस पुढचं वरचं आम्ही लिहिलेलं आहे करून, की त्यांना न होणारा म्हणजे आता काही कंडिशन नाहीये ती पण ते भरपूर विचारत राहतात. त्याच्यामुळे आम्ही हा एवढा खटाटो प्रत्येक वर्षी करतो की प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाचा आजार हा वेगळ्या पद्धतीनं बिहेव करू शकतो. त्याचे कॉमन सिम्पटम्स सगळ्यांनाच येतील असे नाही, प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळी आहे. तर आता अजून एक पुढचा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे व्यायाम. थोडं व्यायाम करा. मी असा जर एक शब्द जरी उच्चारला, काय करू, कसा करू, किती करू, चालायला गेलं तरी चालेल का, 2 किलोमीटर चालू की 4 किलोमीटर चालू, असे भरपूर प्रश्नांचा भडीमार आमच्याकडे होतो. त्यातून युट्यूब चॅनेल्स भरपूर आहेत. पण आमचं एकच तेव्हा महत्वाचं सांगणं असतं सगळ्या पेशंटना की प्रॉपर तुम्ही फिजिओथेरपिस्ट कडून जाऊन व्यायाम शिकून मग घरी करा. कारण आपण जे फक्त युट्यूबवर बघून करतो त्याच्यात आपले त्या स्टेप्स बरोबर होत आहेत की नाही, कारण ते करून पण परत जर आपला आजार वाढायला लागला किंवा आपले पेन्स वाढायला लागले तर नक्कीच तो चुकीच्या पद्धतीने आपल्याकडून केला जात असतो. त्याच्यामुळे व्यवस्थित त्या तज्ज्ञ लोकांकडे जाऊन शिकून तो करणं हे खूप महत्वाचं असतं. तर त्यासाठीच आज आम्ही इथे डॉक्टर प्रमोद पाटील सरांना आमंत्रित केलेलं आहे. तर त्यांनी त्यांचं शिक्षण MBBS शिक्षण छत्रपती शाहू महाराज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून पूर्ण केलं. MD फिजिओलॉजी सरांचं भारती विद्यापीठ येथून झालेलं आहे आणि सध्या दीनानाथमध्ये ते हेड ऑफ डिपार्टमेंट आणि कन्सल्टंट बिल्ड क्लिनिक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, पोस्चर पेन क्लिनिक दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि ॲट हाय अल्टिट्यूड माउंटेनिअरिंग हायपोक्झिया ट्रेनिंग सेंटर याचे HOD आणि कन्सल्टंट म्हणून सर इथे कार्यरत आहेत. आणि तुम्ही सगळ्यांनी इथे जे जवळपास कोणी पुण्याच्या आसपास एरंडवण्याच्या आसपास राहतात त्यांनी ऐकलं असेल, दीनानाथच्या बिल्ड क्लिनिकचं खूप कौतुक होतं. म्हणजे जेव्हाही आम्ही घरी जात असतो चुकून आमच्या गळ्यात दीनानाथचा दिसला बेल्ट की अरे तुमचं बिल्ड क्लिनिक चांगलं आहे, ते आम्ही कसं अटेंड करू शकतो, असे भरपूर प्रश्न आम्हाला वेळोवेळी विचारले जातात. तर त्यासाठी आम्ही सरांना इथे आमंत्रित करते. तर व्यायामाचं, पोस्चरचं महत्व संधिवाताच्या पेशंटमध्ये काय असतं हे सर सांगण्यासाठी इथे येत आहेत. सरांना मी स्टेजवर आमंत्रित करते. नमस्ते. मी डॉक्टर आहे, पण MBBSच्या दुसऱ्या वर्षालाच आमच्या औषधशास्त्र विभागाचे प्रमुख होते. त्यांनी असं मला सांगितलं की औषधातलं तुला फार काही कळणार नाही असं दिसतंय. मग तेव्हा मी असं ठरवलं की मी औषध वगैरे सगळं बंद करेल आणि आजपर्यंत मी कुठल्याही पेशंटला औषध द्यायचं नाही असं ठरवूनच प्रॅक्टिस करत आलेलो आहे. पण काहीतरी द्यावं लागेल तर मी व्यायाम देतो, त्यामुळे मी व्यायाम याच विषयी बोलणार आहे. फार अगदी एवढे सायंटिफिक जार्गन्स मी वापरणार नाहीये, मी मराठीमध्येच बोलणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा जोशी मॅडमचे खूप खूप आभार. एक तर त्यांचा फॅन फॉलोइंग मला दिसतोय की इतके पेशंट, एखादा कार्यक्रम अशा दिवशी ऑर्गनाईज करायचा आणि आपलेच पेशंट जे इतके आपल्याला प्रश्न विचारत असतात त्यांना पुन्हा एकदा असं जमवून आणखी त्यांचे प्रश्न घ्यायचे आणि एवढ्या लोकांनी आपल्या डॉक्टरांच्या शब्दाखातर इथे उपस्थित राहायचं म्हणजे कळतंय की मॅडमचं काम किती वर्षांचं आहे. खूप पेशंट्स आम्ही त्यांच्याकडे पाठवतो
आणि खूप सुंदर कार्यक्रम त्यांनी केला आणि मला बोलवलं याबद्दल नक्कीच त्यांचे आभार आहेत. विमेन्स डेच्या थीम्स वगैरे ह्या ज्या परदेशी लोक ठरवतात त्यामध्ये गिव्ह टू गेन अशी थीम आहे. तर मला असं वाटतं की ही थीम आपण ऍक्च्युली बदलली पाहिजे, कारण भारतीय स्त्रिया सतत गिव्हच करत आलेल्या आहेत. मी तर म्हणतोय की आता इनफ ऑफ गिव्हिंग, तर स्टॉप गिव्हिंग अँड ग्रॅब. आता ते थांबवा, देणं आता काही गरज नाही द्यायची आणि दुसऱ्यांनी दिलेलं पण घ्यायची गरज नाहीये. ओके, त्यामुळे मी तर म्हणतोय की आपली थीम आपण वेगळी केली पाहिजे. इनफ ऑफ गिव्हिंग, नाव ग्रॅब. आता ते काय ग्रॅब करायचंय ते मी तुम्हाला हळूहळू सांगत जाणार आहे. सगळ्यांना वाचायला जमेल मला वाटतं, जरा वाचून घ्या. बरोबर आहे. तर शरीर का आखडलं, तंदुरुस्ती का घटली आणि सांधे का दुखतात, तर योग्य हालचाल न झाल्याने, हे सुद्धा लक्षात ठेवावं लागणार आहे. तर आपली भाकरी करपायची नसेल तर जशी आपण ती फिरवतो आणि ते फिरवण्याची एक योग्य पद्धत असते, नाहीतर पोळी करपतेच, तर तसंच आपल्याला शरीर पण हलवायचं आहे. त्यासाठी जे सांगता येईल ते मी सांगणार आहे. शारीरिक जे दुखणं आहे किंवा दुखण्याबद्दल माझं एकच तत्वज्ञान आहे. आता साधारणतः बऱ्याच ठिकाणी आपल्याला दुखत असतं, पण ह्या सगळ्याच्या मागचं एक मूळ सूत्र जे विसरायचं नाहीये ते हे आहे. काय लिहिलंय मी? दुखलं की चुकलं. लक्षात ठेवा, जे जे करताना आपल्याला सांध्यात दुखतं ते त्यावेळेस चुकीचं चाललेलं आहे असं सांधा आपल्याला दुखण्यातनं सांगत असतो. हे दुखणं मजेसाठी देवाने आपल्या शरीरात दिलेलं नाही. तर जे जे करताना आपल्याला दुखतं ते त्यावेळेपुरतं चुकीचं चाललेलं आहे. ते मुद्दामून रेटून, ढकलून, दाबून करणं हे मूर्खपणाचे लक्षण आहे. त्यातून तुम्ही त्या सांध्याला अजून जास्त दुखापत करणार आहात असं लक्षात ठेवा. आता कुठल्याही सांधेदुखीमध्ये माझा अत्यंत जिव्हाळ्याचा मुद्दा कायमचा असतो, तो म्हणजे वजनाचा आहे. कारण हे सगळं वजन आपल्या मणक्यांवरती, सांध्यांवरती सतत पडत असतं आणि विनाकारण आपण हा भार त्या सांध्यांवरती आपल्याला वाहावा लागतो असं लक्षात ठेवा. त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर स्वतःचे सांधे जपायचे असतील, त्यातलं मूळ सूत्रांपैकी एक सूत्र आहे ते म्हणजे वजन कमी करणे. वजन कमी करण्यासाठी आहाराचा भाग सर्वात महत्वाचा आहे. आज आपल्याला डॉक्टर केळकर आलेले आहेत, अंजली केळकर, आमच्या डायटिशियन आहेत. त्या पुढचं मार्गदर्शन तुम्हाला अजून करणारच आहेत की वजनासाठी आपण काय करू शकतो, काय केलं पाहिजे. पण एक लक्षात ठेवा, सांधे जपायचे असतील तर वजनावरती नियंत्रण लागणार आहे. गुडघ्यांचा त्रास स्त्रियांमध्ये खूप जास्त असतो आणि त्याच्या अनेक कारणांपैकी एक आहे की स्त्रियांमध्ये पुरुषांपेक्षा चरबीचं प्रमाण जास्त असतं. हा सगळा भार जो आहे तो गुडघ्यांवरती पडत असतो. स्त्रियांच्या गुडघ्यांची नैसर्गिक ठेवणच अशा प्रकारची आहे की स्त्रियांचं वजन गुडघ्याच्या आतल्या भागातून खूप जास्त जातं आणि त्यातून गुडघेदुखी स्त्रियांमध्ये त्यातल्या त्यात पुरुषांपेक्षा जास्त असते. आणि म्हणून नी रिप्लेसमेंट सर्जरी ह्या 90% पेक्षा जास्त वेळा स्त्रियांमध्ये कराव्या लागतात, तुम्ही जर हॉस्पिटलचा डेटा पाहिलात तर. पण जर स्त्रियांनी आपलं वजन कमी केलं तर तुम्ही तुमच्या गुडघ्याचं आयुष्य वाढवू शकता. त्यामुळे वजन हे गुडघ्याचं विष आहे असं वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं? वजन हे गुडघ्याचं विष आहे. हा जो वजनाचा ताण आहे तो सगळा मणक्यांवरती पण पडत असतो आणि त्याचा सगळा भार हा मानेचे मणके, ज्याला सर्व्हायकल आपण कंप्लेंट्स म्हणतो, मानेच्या मणक्यांचे किंवा कमरेचे आजार, लंबर स्पॉन्डिलायसिस, सर्व्हायकल स्पॉन्डिलायसिस किंवा सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस, ह्या सगळ्या टर्मिनॉलॉजीमध्ये वजन फार महत्वाचा मुद्दा आहे. माझ्याकडे अशी दुखणी घेऊन येणाऱ्या लोकांमध्ये वजनाचं प्रमाण जास्त असणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे असं लक्षात ठेवा. त्यामुळे वजनाचा हा सगळा धोका ओळखून वजन कमी करावं लागणार आहे. वजनाचा इतर आजारांबरोबरचा संबंध आपल्या सगळ्यांना आधीच माहीत आहे. वजन जर जास्त असेल तर तुम्ही आता काय करता? बऱ्याच असं म्हणता की डॉक्टर काय माझं फिरणंच होत नाही तर वजनच वाढलंय, माझं काय पळणंच होत नाही वजनच वाढलंय, व्यायामच होत नाही वजनच वाढलंय. पण वजनासाठी आहार महत्वाचा आहे आणि कृपा करून वजन कमी करण्यासाठी असा कुठलाही व्यायाम चालू करू नका ज्याच्यामुळे गुडघेदुखी सुरू होईल. त्यामुळे लगेच एरोबिक्सला जॉईन करते, उड्या मारते, दोरी उड्या मारायला चालू केल्या, पटापट पळायला चालू केलं, प्रचंड चालायला चालू केलं, गुडघे हमखास दुखायला लागतात. त्यामुळे कुठलाही असा व्यायाम तात्काळ लगेच चालू करू नका ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या गुडघ्यांवरचा, टाचेवरचा भार वाढवणार आहात. कारण त्यामुळे पुन्हा गुडघेदुखी आणि टाचदुखी सुरू होऊ शकते, ज्याच्यामुळे पुन्हा सगळेच व्यायाम बंद पडतात. त्यामुळे वजन वाढलेलं असेल तर आधी अशा व्यायामांनी चालू करा ज्या व्यायामांमध्ये सांध्यांवरती त्या प्रकारचा भार वाढत नाही. सायकलिंग आहे, पोहणं आहे, पाण्यात चालणं आहे, या स्वरूपाचे व्यायामांनी कधी पण चालू करावं. यातला कॉन्फिडन्स जसा येत जाईल, ताकद जशी वाढत जाईल तसे पुढचे व्यायाम चालू करता येतात. पण कृपा करून असे कुठलेही व्यायाम तातडीने वजन वाढले आता एकदम जागी झालीये मी तर असं काही करायला जाऊ नका.
वजन किंवा चरबी कमीच झाली पाहिजे हे लक्षात ठेवा. त्यासाठी खाण्याच्या काही प्राथमिक सवयी ज्या सगळ्यांना पाळता येतात, ज्यासाठी कोणाचीही मदत घ्यावी लागत नाही. सगळ्यात महत्वाचा नियम आहे ते म्हणजे की भूक नसेल तर खाऊ नका. भूक असताना भूक मारायची नाहीये, भूक नसेल तर खाऊ नका. पहिलं तत्व आहे की आपल्याला भूक नाही पण घरात अन्न पडलंय, कंटाळा आला म्हणून आहे, कोणते प्रेमाने देते, खावंच लागेल, बाहेर कार्यक्रमात गेलो तर भूक नाही पण खावंच लागेल, या गोष्टी आधी पहिल्यांदा टाळायला चालू करा. भूक नाही आहे तर खायचं नाही, भूक असताना जरूर खा, पण भूक नाहीये तर अजिबात अन्नाला हात लावायचा नाही. एकदा ही सवय जाणीवपूर्वक चालू केली की पुन्हा भूक नसताना आपल्याला काही जरी मिळालं तरी खावंसं वाटत नाही. काजू कतली जरी मिळाली तरी आपल्याला नको वाटते ती, लक्षात घ्या. दुसरा महत्वाचा नियम लक्षात ठेवायचा आहे, हळू खा. जे काही आवडीचं खायचंय ते आवडीचंच खा, नावडीने खाऊ नका, पण हळू खा. घासाचा आकार लहान ठेवा. यासाठी कुठल्याही शास्त्राची गरज नाही, यामध्ये कुठलाही परहेज नाहीये, कुठेही याच्यामध्ये बंधन नाहीये. त्यामुळे भूक नसताना खाऊ नका आणि हळू खायला सुरुवात करा. आणि तिसरा सोपा नियम कोणीही पाळू शकतं, तो म्हणजे की डिनर किंवा रात्रीचं जे जेवण आहे ते हलकं ठेवा. सूप, भाज्या, फळे, कोशिंबिरी, सॅलड असा रात्रीचा आहार ठेवायचा. हे कमीत कमी 3 नियम सगळ्यांना पाळता येणार आहेत. पुन्हा सांगतोय, भूक नसताना खाऊ नका, घासाचा आकार लहान ठेवून हळूहळू चावून नीट खा, आणि रात्रीचा आहार केव्हाही घ्या भुकेप्रमाणे, पण कृपा करून तो हलकाच ठेवायचा आहे. याच्या पलीकडे मग जाऊन जेव्हा वजन थोडंफार कमी होईल, त्याच्या पलीकडे अजून जी कुठली मदत लागेल त्यासाठी आहार तज्ञांची तुम्ही नक्की मदत घेऊ शकता. आणि सातत्याने नियमितपणा, बऱ्याचदा आपण हे समानार्थी शब्द म्हणून वापरतो, हे ऍक्च्युअली विरोधार्थी शब्द आहेत बरं का. सातत्याने नियमित, जो माणूस अतिनियमित असेल त्याचं सातत्य तुटतंच. जो माणूस अतिनियमितपणा दाखवेल त्याचं सातत्य तुटणारच आहे. कारण नियमितपणामध्ये तुम्ही प्रचंड ऊर्जा, निर्धार, काटेकोरपणा, घोषणा करता, स्वतःला त्रास करून घेता. त्यामुळे कृपा करून नियमितपणाच्या मागे लागू नका. सातत्य किंवा कन्सिस्टन्सी कशी ठेवता येईल यासाठी सहजता आणायची आहारामध्ये. एखाद्या दिवशी आहाराच्या पद्धती नाही पाळता आल्या चालेल, उद्या पुन्हा चालू करा. पण आता 1 तारखेला चालू करते, आता हा आठवडा तर गेलाच आहे, आता गणपती होऊनच जाऊ देत. तर या भाषेपेक्षा रोज बेबी स्टेप्स हळूहळू चालवायचे की आज ठीक आहे, मला 50% आज जमलं, कार्यक्रमाला गेले होते, पण 50% वेळा मात्र मी करू शकले, बस. उद्या काही काम नाहीये, घरातच आहे, मी 100% पाळून दाखवते. परवा पुन्हा कुठेतरी गेले, 20% पाळला. तर अशा प्रकारे नियमितपणाची कास धरू नका, कारण तिथे निर्धार येणार, आणि जिथे निर्धार येणार तिथे ऊर्जाक्षय आहे, तिथे पुन्हा मग ते फेल जाणार आहे. त्यामुळे कृपा करून निर्धाराच्या मागे लागू नका, नियमितपणाच्या मागे लागू नका, सातत्याच्या मागे लागा. जो माणूस अतिनियमित असेल त्याचं सातत्य तुटण्याची शक्यता खास करून भारतीय समाजामध्ये सणांमुळे खूप वाढते. आता हा प्रश्न खूप लोक विचारतात, प्रथिनांचं काय, शाकाहार करायचं की मांसाहार? ज्यांना मांसाहार आवडतो आणि घरी चालतो त्यांनी मांसाहार जरूर करावा. ज्यांना शाकाहार आवडतो, मांसाहार आवडत नाही, त्यांनी शाकाहार करावा. याच्यामध्ये अजून कुठलंही शास्त्रीय सत्य सापडलेलं नाही. जे लोक 100 पर्यंत जगलेले आहेत अशा सगळ्या लोकांचा जगभरामध्ये भरपूर अभ्यास झाल्यानंतर कळलं की जवळपास निम्मे लोक शाकाहारी होते, निम्मे मांसाहारी होते. अभ्यास करणारा व्यक्ती शाकाहारी होता, त्यामुळे लिहिताना त्यांनी सांगितलं की निम्मे लोक शाकाहारी होते. त्यामुळे याच्यात फार सूत्र काही नाहीये. पण प्रथिनं मात्र सगळ्यांच्या आहारात हवीत. त्यासाठी कुठली कृत्रिम प्रथिनं घ्यायची गरज नाही. खास करून पावडरचे डबे वगैरे प्रत्येकाने घ्यायची गरज नाहीये. त्याची गरज वेगळ्या लोकांमध्ये आहे, स्पोर्ट्स ऍथलीट्स मध्ये आहे, बॉडी बिल्डर्स मध्ये आहे, ऍस्थेटिकली जे लोक मॉडेलिंग करतात त्यांना असू शकते, सामान्य माणसाला गरज नाहीये. पण शाकाहार असो किंवा मांसाहार, त्यातल्या प्रथिनांचे स्रोत ओळखा. ही सगळी माहिती तुम्ही ChatGPTला विचारू शकता, ती मी पुन्हा इथे सांगणार नाहीये. ही सगळी माहिती उपलब्ध आहे, ती पुन्हा मी रिपीट नाही करणार. पण ज्या कुठल्या स्रोतातून प्रथिनं मिळत असतील तो स्रोत प्रत्येक आहाराच्या वेळेस पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही मोठी गंमत आहे की का गोड पदार्थांनी कर्बोदक असणारे पदार्थ टेस्टी असतात आणि प्रथिन असणारे पदार्थ टेस्टी नसतात. हे देवाने असं का केलं आपल्याला अजून कळलेलं नाही. आता व्यायाम म्हटलं तर काही लोक म्हणतात की आम्ही सूर्यनमस्कार करतो आणि तो जगातला सर्वोत्तम व्यायाम आहे. पळणारा माणूस म्हणतो की पळणं हा जगातला सर्वोत्तम व्यायाम आहे. ताकदवाढीचे व्यायाम करणारा माणूस म्हणतो की तोच जगातला सगळ्यात सर्वोत्तम व्यायाम आहे. तर ज्याला जे आवडलंय त्याला तो सर्वोत्तम म्हणतो. पण व्यायामांचा कुठलाही एक प्रकार सर्वोत्तम नसतो. व्यायाम हे तुम्हाला सर्वसमावेशक करावे लागतील असं लक्षात ठेवा, कारण शरीराचा वापर हा सर्वसमावेशक असतो. कधीतरी वजन उचलावं लागतं तेव्हा ताकद लागते, कधीतरी फास्ट चालावं लागतं तेव्हा दमश्वास लागतो, कधीतरी चुकीच्या ठिकाणी किंवा वेगळ्या ठिकाणी वाकावं लागतं तेव्हा लवचिकता लागते, कुठेतरी तोल जाणार असतो पाय घसरून तेव्हा तोल सांभाळावा लागतो. याचा अर्थ एकच शरीर दिवसभरामध्ये ताकद, दमश्वास, लवचिकता, तोल सांभाळणं, चपळपणा या सगळ्याचा वापर करणार असतं. मग व्यायाम करताना एकाच प्रकारचा सराव का करायचा?
म्हणून व्यायाम करताना सुद्धा ताकद, दमसास, लवचिकता, तोल सांभाळणे आणि चपळपणा अशा सगळ्या स्वरूपाचे व्यायाम केले जावेत. आता या प्रत्येक व्यायामाच्या खोलात जाण्याची ही जागा आणि वेळ नाही, आणि अर्ध्या तासात आपल्याला बोलून संपवायचंय. त्यामुळे ज्यांना कुणाला असं वाटत असेल की ह्याच्या पलीकडे जाऊन मला अजून ह्याच्या खोलातलं सांगा, माझं नियोजन करून द्या, तर मला भेटू शकतात. पण सांगायचा मुद्दा असा आहे की कुठल्याही एका व्यायामाच्या प्रेमामध्ये पडू नका. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या सांध्यांवरचा तो भार त्याच प्रकारच्या हालचालीमुळे वारंवार वाढवताय. काही स्नायूंची ताकद तुम्ही वाढवताय, काहींची ताकद तुम्ही कमी करताय, त्यातून असंतुलन निर्माण होणार आहे. त्यामुळे व्यायाम करताना ही सूत्र सगळ्यात महत्वाची आहेत, आणि आपले रोजचे व्यायाम अशा प्रकारे होतात की नाही होतात याची फक्त काळजी करायची आहे. त्यातल्या त्यात सांध्यांच्या स्वास्थ्यासाठी सर्वाधिक जास्त ज्या व्यायामांचा अभ्यास झाला ते दोनच आहेत, लवचिकतेचे व्यायाम ज्याला आपण योगाभ्यास म्हणतो, आणि ताकद वाढीचे व्यायाम. योगाभ्यासाबद्दल भरपूर ठिकाणी भरपूर माहिती आतापर्यंत बोलली गेलेली आहे. त्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी आहेत, जसं आजकाल आपण ऑनलाईन सौरभ बोथराचे व्यायाम बरेच लोक करतात. तर अनेक प्रकारे लोकांनी योगाभ्यास आणि योगासनं लोकांपर्यंत पोहोचवलेली आहेत. इंटरनेटवरती सुद्धा भरपूर माहिती आहे. आपला जन्मच भारतात झाल्यामुळे योगा हे आपल्या रक्तामध्येच आहे. त्यामुळे योगाभ्यासाविषयी वेगळी बोलणार नाहीये, पण ताकद वाढीचे व्यायाम मात्र अतिशय महत्वाचे आहेत. आता कायम लक्षात ठेवा, आपले सगळे सांधे हे सतत गुरुत्वाकर्षण बलाच्या प्रभावाखाली आहेत, आणि आपण कसे उभे राहतो, कसे बसतो, किती वेळ बसतो, किती वेळ उभा राहतो, याप्रमाणे त्या सांध्यांवरती गुरुत्वाकर्षण बलाचा प्रभाव सतत राहणार आहे. ते खाली खेचले जाणार आहेत. या सांध्यांची ठेवण कोण ठरवतं, तर त्याच्या आजूबाजूला जे सगळे स्नायू आहेत ना, ते या सांध्यांची ठेवण ठरवतात. तुमचे सांधे पुढे झुकलेले असतील की मागे झुकलेले असतील, मणका पुढे झुकला असेल, मागे झुकला असेल, या सगळ्याच्या ठेवणीचं काम या सगळ्या सांध्यांच्या भोवती असणाऱ्या ज्या सगळ्या पेशी आहेत, उती आहेत, टिश्यूज आहेत, स्नायू आहेत, ते ठरवतात. या सगळ्या स्नायूंची ताकद जर चांगली ठेवली तर सांध्याचं कामकाज नीट राहतं. म्हणून कुठल्याही आर्थरायटिस किंवा संधिवात असणाऱ्या व्यक्तीने ताकद वाढीचे व्यायाम केलेच पाहिजेत, त्याला पर्याय नाही. अशा ताकदीच्या वाढीतून आपल्या सांध्यांची कार्यक्षमता वाढत राहते, आणि असे व्यायाम नाही केले तर त्याचे सगळे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. त्यामुळे सांध्यांची मजबूती, सांध्यांची कार्यक्षमता आणि सांध्यांची ठेवण या 3 दृष्टिकोनातून आपल्याला व्यायामांकडे बघायचंय. दुःख निवारणामध्ये सुद्धा व्यायामांचा महत्वाचा घटक आहे. साधारणतः ज्या लोकांच्या सांध्यांची ताकद चांगली असते त्यांना त्याच प्रकारचा आजार जरी झालेला असला तरी कमी दुखतं. हे लक्षात ठेवा. एकाच प्रकारच्या आजाराच्या 2 व्यक्तींमध्ये जर ताकदीमध्ये तफावत असेल तर चांगली ताकद असणाऱ्या व्यक्तीला कमी ताकद असणाऱ्या व्यक्तीपेक्षा कमी दुखतं, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यामुळे ताकद वाढीचा पर्याय हा आपलं दुःख कमी करण्यासाठी सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. मी आज जे बोलतोय सगळं स्त्रियांच्या अनुषंगानेच बोलणार आहे, कारण स्त्रियांमध्येच ह्या प्रकारचे आजार जास्त आहेत. आता हे फार गंमतशीर आहे की पुरुषांमध्ये अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस नावाचा एक आजार असतो, आणि त्याच्या तक्रारी स्त्रियांमधल्या रुमॅटॉइड आर्थरायटिस सारखेच असतात. तर अजून हे मोठं कोड आपल्याला सुटलेलं नाही की पुरुषांमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस कमी असतो पण अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस जास्त असतो, आणि स्त्रियांमध्ये रुमॅटॉइड आर्थरायटिस जास्त असून अँकलायझिंग स्पॉन्डिलायटिस कमी असतो. हे असं डिव्हिजन का झालंय की ज्याचे सिम्पटम जवळपास समान आहेत, पण डिव्हिजन आहे 2 आजारांमध्ये. त्या दोन्ही आजारांचे केमिकल लॅब टेस्ट सगळ्या वेगळ्या आहेत बरं का. एकीकडे HLA-B27 बघतो, दुसरीकडे RA फॅक्टर बघतात. तर ही गंमत आहे ह्याच्यामध्ये. पण आज आपण जो विषय घेतोय तो स्त्रियांच्या अनेक प्रकारच्या समस्यांवरती बोलतोय, म्हणून मी हा विषय इथे घेतलेला आहे. तर साधारणतः जेव्हा जेव्हा आपली रजोनिवृत्ती, म्हणजे ज्याला आपण मेनोपॉज असं, आता रजोनिवृत्ती शब्द कोणाला माहितीच नाही, सगळे मेनोपॉजच म्हणतात. तर मेनोपॉजच्या वयामध्ये साधारणतः स्त्रियांचं रिप्रोडक्टिव्ह फंक्शन म्हणजे प्रजननात्मक जी क्षमता आहे ती कमी होते किंवा बंद होते, आणि त्यामुळे त्या अनुषंगाने लागणारे जे काही हॉर्मोन्स आहेत किंवा संप्रेरक आहेत ते हळूहळू स्त्रियांमध्ये बदलतात. आता गंमत अशी आहे की हे हॉर्मोन्स फक्त तुमच्या प्रजनोत्पादनाच्या क्षमतेशी निगडीत नाहीयेत, तुमच्या हाडांच्या आणि स्नायूंच्या ताकदीशी पण तेच हॉर्मोन्स निगडीत आहेत. म्हणून जेव्हा जेव्हा मेनोपॉज होतो तेव्हा फक्त रिप्रोडक्शनचे फंक्शन्स कमी होतात असं नाही, तर मुळात या हॉर्मोन्सचा जो फायदा आजपर्यंत तुम्हाला जे संरक्षण मिळालं होतं, ताकदीचं, हाडांच्या घनतेचं, स्नायूंची ताकद, क्षमता, हे सगळं स्वातंत्र्य, हे सगळं कवच जे आहे, सुरक्षा कवच, ते मेनोपॉजच्या काळामध्ये जातं. आणि म्हणून प्रत्येक स्त्रीने 40 मध्ये 50ची तयारी केली पाहिजे. 40 मधून तरी कमीत कमी म्हणतो मी, आपल्या मेनोपॉजची तयारी केली पाहिजे. म्हणून जर 40 पासून व्यायामांची सुरुवात करत करत आपण थोडा वेळ दिला
तर मेनोपॉज पर्यंत आपल्या हाडाची घनता सांभाळली जाणार आहे. त्याचबरोबर काय होतं, हे सगळे हॉर्मोन्स हे वजन नियंत्रणामधले पण हॉर्मोन्स आहेत बेसिकली. जसे हे वजन एका ठराविक वयानंतर हे हॉर्मोन्स बदलतात, तसं वजनाचं गणित पण बदलायला लागतं. म्हणजे एकीकडे ताकद होतीये कमी, हॉर्मोन्स होत आहेत कमी, दुसरीकडे वजन वाढतंय. तर हे सगळे एकत्र येऊन शेवटी सांधेदुखी आणि दुखणं यामध्ये जास्त त्रासदायक होतात. दुसरा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे, याच काळामध्ये स्त्रियांमध्ये भरपूर भावनिक बदल होतात. दुर्दैवाने भारतामध्ये मेनोपॉजच्या वेळेस स्त्रियांमध्ये जे भावनिक बदल होतात त्याविषयी कुठलंही काउन्सिलिंग क्लिनिक नाही, त्याविषयी आपण कुठल्याही कुटुंबाचं काही काउन्सिलिंग कधी घेत नाही. स्त्रिया त्या अवघड काळातली जी काही 5-1 वर्षाचं आहे ते एकट्याच त्या त्रासामध्ये भोगतात असं मला वाटतं. आणि यावेळेस त्याची जे मानसिक चिडचिड होते याला कोणी समजून घेत नाही. आणि अशाच काळामध्ये जिथे मुळात व्यायाम सुरू झाले पाहिजेत तिथेच व्यायामाची इच्छा नाहीशी व्हायला लागते. आणि म्हणून जेव्हा व्यायामाची सर्वात जास्त गरज आहे तेव्हाच भावनिक बदलामुळे व्यायाम करण्याची इच्छा तितकीच कमी झालेली असते. हे दुर्दैवी आहे या रजोनिवृत्तीच्या काळामध्ये. म्हणून याबद्दल जास्तीत जास्त जागरूकता पाहिजे. आधीपासूनच आपण याची तयारी केली पाहिजे आणि स्त्रियांनी स्वतःकडे खरं तर लक्ष देऊन व्यायामानं चालू केलं पाहिजे. स्त्रियांमध्ये अजून एक जो सगळ्यात सामान्यपणे दिसतो प्रकार तो म्हणजे की हळूहळू मणके पुढे पुढे झुकायला लागतात. तर साधारणतः हे खूप दिसतं आणि त्याचा दुष्परिणाम एक होऊ शकतो म्हणजे कधी कधी 12वा मणका पिचतो किंवा बऱ्याच वेळ इव्हन लंबर स्पाईन मध्ये पण थोडंसं कुठे पडलं तरी त्याच्यामध्ये क्रॅक्स यायला लागतात आपल्या मणक्यांमध्ये आणि ते क्रॅक्स झाल्यानंतर प्रचंड दुखतं. खास करून जर हाडांचा ठिसूळपणा खूप जास्त असेल तर अशा प्रकारचं हे जे पोश्चर आहे हे फारच त्रासदायक असू शकतं. ह्याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर जितकं वजन जास्त तितकं आपण पुढे वाकण्याची शक्यता जास्त आहे. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये आपण 4 पायांवरून 2 पायांवरती आलो तेव्हाच ठरलं होतं की आपल्याला कंबरदुखी आयुष्यभर लागणार आहे. कारण आपण तो तोल सांभाळण्यासाठी आता आपण अत्यंत अस्थिर ठिकाणी उभे आहोत. आपण 2 पायांवरती आलो म्हणजे हा सगळा तोल सांभाळण्याचा जो प्रकार आहे हा जरा जरी आयुष्यभर एका बाजूला झुकत गेला तरी पुन्हा आपलं पोश्चर आपली ठेवण बदलणार आहे. तर मुळातच वजनाचा ताण जितका तुम्ही वाढवाल तितकं गुरुत्वाकर्षण बलाला तुम्ही स्वतःला खाली खेचण्यासाठी मदत करताय. जितकं वजन तुम्ही नियंत्रणात ठेवाल तितकं तुम्ही गुरुत्वाकर्षण बलाला खाली खेचण्यापासून अवरोध करताय असं लक्षात ठेवा. त्यामुळे वजनाचा ताण कमी झाला तर झुकण्याच्या शरीराची शक्यता कमी होऊ शकते. दुसरी गोष्ट स्त्रियांची घरातली इतर कामं. साधारणतः कल्चरली सगळ्या स्त्रिया घरात काम करतात असं नाही किंवा सगळ्या स्त्रियांनी घरात काम करावंच असंही नाही किंवा ते योग्य आहे असं पण नाहीये. पण आपल्याकडे साधारणतः माझं असं म्हणणं आहे की स्त्रिया घरातली कामं जास्त करतात आणि या सगळ्या कामामध्ये पुढे वाकणं हे खूप जास्त आहे. किचनचा ओटा असेल किंवा स्वच्छतेची कामं असेल या सगळ्यामध्ये नकळत दिवसाची काही मिनिटं काही तास अनेक वर्ष आयुष्यभर पुढे झुकून राहिल्यामुळे साधारणतः आपल्या सगळ्या शरीराची ठेवण ही पुढे झुकणारीच होत जाते. तिसरं आहे विनम्रतेच्या संस्कृतीचे विष. म्हणजे आपल्याकडे स्त्रियांनी सतत असंच राहायचंय. मी राजस्थानमध्ये 1 वर्ष काम केलं. म्हणजे दिननाथ करायच्या आधी मी राजस्थानमध्ये भारत पाकिस्तान बॉर्डरवरती 1 वर्ष राहिलोय. माझ्याकडे गुंट पण होता, मी वाळवंटातच राहायचो राजस्थानमध्ये. तर तिथे कधीच स्त्रियांचे चेहरे दिसायचे नाहीत कारण तिथे काय सतत घुंगट. तुम्ही कुठेही जा स्त्री कधीच तिथे तुम्हाला दिसणार नाही. पूर्ण वेळ ते घुंगट असायचं. म्हणजे ती घरातली काम एकटी करताना पण ती तसंच करते. त्यातनंच बघायचंय तिने. तर एवढं ते विनम्रतेचं ओझं आहे की त्याच्यामुळे सुद्धा हे सगळ्या पोश्चरचे प्रॉब्लेम्स असू शकतात असं माझं कंजंक्चर आहे. याच्यावरती कुठला अभ्यास झाला नाही पण हे माझं हायपोथेसिस आहे पर्सनल. उपयुक्त व्यायाम कुठले तुम्ही नुसतं समस्याच सांगताय, व्यायाम पण सांगणार आहे. आता जर पोश्चर बदललं असेल तर असे व्यायाम मला तुम्हाला सांगावे लागतील जे आत्ताच्या आत्ता तुम्हाला कळतील, जे तुम्ही घरी करू शकाल, ज्याच्यावरती सगळ्यात जास्त अभ्यास झालाय आणि माझा अनुभव आणि माझ्या गुरूंचा अनुभव पण त्याच्यातला तोच आहे. एक चांगला व्यायाम आहे तो म्हणजे तुम्ही पाठीवर झोपू शकता, डोकं खाली दाबून छातीवर उचलू शकता. असं केल्यामुळे तुम्ही गुरुत्वाकर्षण बलाच्या विरोधात काम करताय. डोकं मागे जातंय, छाती पुढे येते आणि मणक्यांचा भाग बऱ्यापैकी स्थिर व्हायला मदत होतो. पोश्चर बदलण्यासाठीचे कुठलेही व्यायाम करताना ते धरून ठेवणं महत्वाचं आहे, अन्यथा तो बदल घडणार नाही. इतक्या तासांचं इतक्या वर्षांचा ताण तुम्ही लगेच छोटे 2 मिनिटाचे व्यायाम करून निघू शकत नाही, बरोबर. त्यासाठी ते सातत्यपूर्ण प्रकारे करावे लागतील आणि म्हणून हा एक व्यायाम महत्वाचा आहे. आपण डोकं उचलून धरायचंय. हा व्यायाम आणि हे व्यायाम हे 2-2 मिनिटं धरून ठेवावेत. दिवसातून 4 ते 6 वेळा करायची सवय लावू शकता. हे दोन्ही व्यायाम एका वेळेस करताना न दुखता 2-2 मिनिटं धरून ठेवावेत आणि 4 मिनिटाचा हा संच दिवसातून 4 ते 6 वेळा करावा. ही एक चांगली सुरुवात आहे पोश्चर सुधारण्याच्या व्यायामांच्या साठीची.
ज्यांना जिम्नॅशियम मध्ये जाता येणार आहे, व्यायामशाळेमध्ये जाता येणार आहे, तिथे पाठीच्या मणक्यांची ताकद वाढवण्यासाठीचा हा व्यायाम, इथे अशा प्रकारचे बेंचेस तिथे असतात तिरके, त्याच्यावरती वर आणि खाली करण्याच्या व्यायामाने या सगळ्या मागचे जे स्नायू आहेत ना, जे आपल्याला ताठ उभं करतात, त्याची ताकद वाढीचा व्यायाम होऊ शकतो. याला बेंच बॅक एक्सटेन्शन असं नाव आहे. पण तुम्ही नुसतं हे जरी केलं तरी मी खुश आहे. दुसरी गोष्ट, मणक्यांना विरोधी दिशेने ताण द्यायचा आहे. आपण जर सतत पुढेच राहणार असू तर आपण मणक्यांना विरोधी दिशेने ताण द्यायचा आहे आणि तो ताण देताना विपरीत दंडासन अशा प्रकारचं करू शकता. प्रत्येकाला अशा प्रकारचा बेंच घ्यायची गरज नाही. अशा उशांची अरेंजमेंट करून सुद्धा तुम्ही मणक्यांना विरुद्ध दिशेचा ताण देऊन अशा स्वरूपे विपरीत दंडासनामध्ये साधारणतः 1 ते 5 मिनिटं योगासनं करू शकता. मणक्यांना दुसरा ताण द्यायचा, ज्याला आपण ट्रॅक्शन म्हणतो, त्यासाठी रोप शीर्षासनासारखे व्यायाम तुम्ही करू शकता. फक्त हे तुम्हाला गुरुच्या सानिध्यात शिकून करावे लागतील. अय्यंगार स्कूलमध्ये या प्रकारचे व्यायाम शिकवले जातात. किंवा घरच्या घरी अशा दोऱ्या बांधून तुम्ही मणक्यांना असा ताण देऊन त्याच्यावरचा जो अतिरिक्त भार आहे आतापर्यंतचा तो मोकळा करू शकता. आखडलेले खांदे असतील तर साध्यातल्या साध्या अशा प्रकारचे स्ट्रेचेस तुम्ही घेऊ शकता. किंवा दोरी बांधून खांदे मागे वळवणं, खांदे वर घेणं, किंवा हलका ताण घेऊन वजनाचा भार हे सोडून त्याच्यामध्ये खांद्यांना स्ट्रेच देऊ शकता. यातला कुठलाही व्यायाम करताना सुरुवातीला देखरेखीखाली, तज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच करा. खांद्यांना इजा झाली नाही पाहिजे, पहिला नियम. दुसरा नियम, हे व्यायाम करताना खांद्याला दुखू देऊ नका. दुखलं की चुकलं, माझं वाक्य लक्षात ठेवा. पुन्हा मी सांगणार आहे, दुखलं की चुकलं. जिथेपर्यंत दुखत नाही तिथेपर्यंतच करा. हळूहळू तुमचा तो जो काही हे आहे जोर तो वाढत जाणार आहे. पण जर तुम्ही दुखवलं तर शरीर आखडणार आहे, त्या क्रियेची भीती वाटणार आहे आणि पुन्हा पुढच्या वेळेस शरीर अजून जास्त आखडून राहणार आहे. आणखी आहेत, रबरी पट्ट्याच्या साहाय्याने तुम्ही मागे खेचण्याचे व्यायाम खूप उपयुक्त आहेत. माझ्या बऱ्याच पेशंट्सना हे मी व्यायाम देतोच. मागे खेचायचे तुम्हाला, म्हणजे तो पट्टा रबराचा ज्याला थेराबँड म्हणतो तो खिडकीला बांधू शकता, ग्रिलला बांधू शकता आणि तो मागे खेचण्याचे व्यायाम करायचे, जेणेकरून पाठीचे स्नायू आपल्याला जास्त ताकद वाढवायची आहे. त्याचे काही प्रकार आहेत. हे मागे ओढण्याचा व्यायाम आहे, हे खांदे बाहेर वळवण्याचा व्यायाम आहे आणि इथे पण हे रबरी पट्टे मागे ओढलेले आहेत, हात वर करून आणि हात शरीराच्या जवळ ठेवून. सगळीकडे मागे खेचण्याचे व्यायामच मी इथे सांगतोय. बिनकामाची गोष्ट, बरेच लोक मला विचारतात की अशा प्रकारचे पट्टे जे अमेझॉन वरती मिळतात ते वापरायचे का, तर त्याचा काही उपयोग होत नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रक्ताभिसरणवरती परिणाम होतो, कारण तुमचे हात बांधले जातात. बऱ्याचदा इथल्या रक्तवाहिन्या चेपल्या जातात आणि त्यामुळे हातांना पुढे नमनेस यायला लागतो. हळूहळू उलट सर्वायकल स्पॉन्डिलायटिस किंवा आर्थरायटिस मध्ये हातांना मुंग्या येणं, हात आखडणे ऑलरेडी हा त्रास असतो. त्याच्यामुळे अशा प्रकारचे पट्टे वापरू नयेत. याच्यावरचे सगळे अभ्यास हे फोल ठरलेले आहेत, याचा उपयोग झालेला नाही. त्यामुळे जर तुम्हाला कोणीही विकत असेल, पूर्वीच्या काळी लोक सोनं काय तुम्हाला पॉलिश करून देतो म्हणून फसवायचे. आता ते लोकांना कळलं की सोनं पॉलिश करायचं नाहीये, तसं आता ते लोक हे करू लागलेले आहेत. आता हे पट्टे विकतात, त्यामुळे ते तसेच तसं लक्षात ठेवा. त्यांना जवळ उभं पण करून घेऊ नका. अतिस्वच्छतेच्या सवयीचं विष. स्त्रियांचा कुठला जागतिक छंद आहे? स्त्रियांचा जागतिक छंद कुठला? अतिस्वच्छता. सगळं एकदम चकचकीत पाहिजे असं, म्हणजे घर आहे की हॉटेल आहे आलेल्या माणसाला कळलं नाही पाहिजे. बरोबर ना? हे फार वाईट आहे. माझं असं म्हणणं आहे की हे पुरुषांनी तुमच्या मागे एक मूर्खपणाचं खेळणं लावून दिलंय, ते झुगारून द्या तुम्ही. खरं सांगतो, तुमचं घर किती स्वच्छ आहे ह्याच्यावरती मी तुमच्या चरित्राची, तुमच्या संस्कारांची मोजमाप करणं म्हणजे तुम्हाला मोलकरणीच्या नजरेने बघणं आहे. बरोबर ना? तुम्ही काय वाचता, तुमचे छंद काय, तुम्ही व्यायाम करता का, तुम्ही आनंदी आहेत की नाही, तुम्ही लोकांची मदत करता की नाही करता, याच्यावरती मी तुमच्या व्यक्तिमत्वाचं मूल्यमापन करणार का तुमच्या त्या घरच्या टिपॉयवरती, टी टेबलवरती धूळ आहे की नाही ह्यानी करणार आहे. तर नेहमी लक्षात ठेवा, जर तुम्हाला धुळीचा त्रास होत असेल आणि तुम्हाला चष्मा असेल तर चष्मा काढून घरात वावरा, धूळ दिसणार नाही. ठीक आहे? तर त्यामुळे अतिस्वच्छता करू नका, हे सगळ्यात लक्षात ठेवा. मगाशीच कोणतरी ऑटोइम्युन डिसऑर्डर मध्ये प्रश्न विचारला होता. बऱ्याच ऑटोइम्युन डिसऑर्डर्सचं मूळ अतिस्वच्छता आहे बरं का. एक पुस्तक आहे एपिडेमिक ऑफ ऍब्सेन्स, एपिडेमिक ऑफ ऍब्सेन्स, हे जरूर वाचा. त्याच्यामध्ये त्याने सांगितलंय की बारीक बारीक जीव जंतू वगैरे ह्याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक क्षमता किती चांगली राहते. खास करून कोविड नंतर आपण इतकी स्वच्छता करू लागलो हातांची सगळ्याची की आपले जे नैसर्गिक जीव जंतू आहेत ना, जे आपलं आरोग्य ठेवणार आहेत, निरोगी ठेवणार आहेत, ते सुद्धा आपले संपत चाललेले आहेत सगळे. त्यामुळे अतिस्वच्छतेचे दुसरे दुष्परिणाम रोगप्रतिकारक क्षमता कमी होणं हे तर आहेतच, पण त्याच्याबरोबर हे सुद्धा आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुमचं शारीरिक स्वास्थ्य बिघडतं. काय बिघडतं?
सतत काहीतरी करायचंय तुम्हाला. सतत तुम्ही जरा सुद्धा एक घडी पडले चालत नाही तुम्हाला. पेपर बिन घडीचा तुम्हाला चालत नाही. चप्पल एक जरी शिवरॅक मधनं जरा बाहेर असेल तुम्हाला चालत नाही. बरोबर ना? माझ्या एक पेशंट होत्या, कन्सल्टेशनला आल्या. मी वॉशरूमला ब्रेक घ्यायला त्यांना म्हटलं थोडा वेळ बसा ओपीडी मध्ये, मी जाऊन येतो. माझ्या ओपीडी मध्ये साधारणतः 150 वस्तू आहेत. पुस्तकं, स्टेथोस्कोप, वेगळी यंत्र आहेत, पेशंटचं मोजण्याच्या अनेक गोष्टी आहेत. तर त्या साधारणतः संध्याकाळच्या ओपीडी पर्यंत पूर्ण ओपीडी मध्ये सगळं तसा पडलेला असतो सगळा कचरा तो. त्या बाईंनी 5 मिनिटात मी येईपर्यंत सगळी ओपीडी आवरून ठेवली होती माझी. त्या पेशंट आहेत बरं का, त्या पेशंट आहेत, त्या पहिल्यांदा आल्या होत्या. आणि मी आल्यानंतर म्हटलं तुम्ही काय केलंय? ते म्हणलं मला इथे 5 मिनिटं सुद्धा डॉक्टर बसवलं नाही. हे कसं तुम्ही सगळं टाकलंय, सगळं काय केलंय? तर त्यांनी ते आवरली, पुस्तकं आवरली, केस पेपर आवरले, स्टेथोस्कोप लावला व्यवस्थित, बीपीचं मशीन इकडे तिकडे ठेवलं, त्याचा फोल्ड घालून ठेवला. म्हणजे इतकी अस्वस्थता आहे कमालीची की जरा सुद्धा. तर हे असं होऊ देऊ नका. याच्यामुळे तुम्ही वारंवार त्याच हालचाली करता आणि त्यामुळे थकून जाता, सांध्यांवरती ताण वाढतो, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिस मध्ये स्पाझम यायला लागतो. दुसरं आहे ते म्हणजे की मानसिक स्वास्थ्य. दुसऱ्याने जरा ते आपल्यासारखं मनासारखं नाही केलं तर तुम्हाला भयंकर त्रास होतो. आणि सरतेशेवटी तुम्हाला सगळं येतं, घरात तुम्ही एकट्याच स्वच्छता ठेवताय, बाकी सगळे लोकांना त्याची किंमत अजिबात नाहीये. बरोबर ना? तर हे लक्षात ठेवा की हे महत्वाचे मुद्दे नाहीत आयुष्यातले. स्वच्छता आहे हे इतके महत्वाचे नाहीयेत. स्वच्छता नक्की असावी, पण वस्तू आपल्या गुलाम आहेत असं लक्षात ठेवा. मायक्रोवेव्ह ओव्हन जो आहे तो अन्न गरम करणारी गोष्ट आहे. ती शोभेची वस्तू नाही की तो अगदी चकाचकच बाहेरनं पुसला पाहिजे. आतून पुसलेला योग्य आहे. तर हे लक्षात ठेवा, वापरांच्या वस्तूची सेवा करू नका, त्या आपल्या गुलाम आहेत. माईकचं काम आहे तो मला ओरडायला लावत नाहीये, कारण तो माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. स्लायडरचं काम आहे की मला हाताने बटन मारायला लागत नाहीये, मला ह्यानी कर. ह्या सगळ्या वस्तू ज्या तुम्हाला दिसतात ते गुलाम आहेत आपले. हे सगळे आपण गुलामांच्या जगात राहतोय. आपण त्यांची किती सेवा करायची आणि त्यांच्याकडून आपली सेवा किती करून घ्यायची हा दृष्टिकोन स्पष्ट करा. घरातल्या वस्तूंबद्दल, घरातल्या सगळ्या वस्तूंना गुलाम समजा असं लक्षात ठेवा. माझ्या प्रत्येक पेशंटला कन्सल्टेशन नंतर किचनमध्ये एक स्टिकर दिलं असं लावायला, मी वस्तूंची गुलाम नाही, वस्तू माझ्या गुलाम आहेत. हे स्टिकर किचनमध्ये लावून त्यांना तो साक्षीभाव मला द्यायचा असतो की सतत लक्षात ठेवा किती स्वच्छता करताय, कंट्रोल करा. तर स्वच्छतेची सवय तितकी चांगली नाही. दुसरी गोष्ट, आता पुढे अजून थोडं कामकाज सांगतो मी काही गोष्टी तुम्हाला आता शिकवणार आहे छोट्याशा. हा आपल्या या टप्पा आता शेवटचा आहे. वजन कसं उचलायचं, वाकायचं कसं हे मी आता शिकवणार आहे तुम्हाला. कम्प्युटर कसा वापरायचा त्याची पद्धत, मोबाईल कसा वापरायचा त्याची पद्धत मी शिकवणार आहे. आता वजन उचलताना किंवा वागताना मणक्यांना किंवा खांद्यांना कसं जपायचं. पहिल्या आकृतीमधला मुलगा खाली वागतोय पण त्याने कमरेला असं छान बाग दिलेला आहे. अशा वेळेस कमरेला इजा होण्याची शक्यता जास्त आहे. मी पुन्हा म्हणतो शक्यता जास्त आहे. कमरेला इजा होईलच असं नाही, शक्यता जास्त आहे. आपण अजून सत्यापासून दूर आहोत त्यामुळे लगेच होईलच असं नाही मी सांगत आहे, पण शक्यता जास्त आहे. तुम्ही गुगल किंवा चॅट जीपीटीला विचारलं व्हॉट इज द करेक्ट मेथड टू लिफ्ट द वेट ऑर बेंड डाऊन, तर चॅट जीपीटी किंवा गुगल अशा आकृत्या देतं. आता ही सो उपयोगाची नाहीये गोष्ट गुगलवरती जी दाखवलेली आहे, आणि बऱ्याच ऑर्थोपेडिक सर्जनच्या फाईलमध्ये तुम्हाला हीच आकृती दिसेल जी उपयोगाची नाही. समजा तुम्ही चालताय, तुमचा रुमाल पडला खाली, तुम्ही अशा खाली बसून उचलणार आहात का रुमाल? गरज आहे का? बरं, आपल्या कुठल्या वस्तू पडतात? पेन पडतो, मोबाईल पडतो, कागद पडतो, हात रुमाल पडतो. या वस्तू उचलायला पूर्ण खाली बसायची गरज आहे का? तुम्ही लक्ष्मी रोडला आहात, तुमचा रुमाल पडला, तुम्ही खाली बसला तर 4 लोक तुम्हाला तुडवून पुढे जातील, बरोबर ना? तर तिथे आपण असं बसू शकत नाही, त्याची गरज नाही. आता आपण कन्फ्युज होतो की पेन पडला, अरे आपल्याला सांगितलं होतं खाली बसायचं, कसा पेन उचलू आता, बरोबर ना? दॅट इज रॉंग. हे कधी गरजेचं आहे? जर तुम्ही खरंच जड वस्तू उचलत असाल, तुमचे गुडघे दुखत नाहीयेत, तुम्हाला तुमचा भार पेलवता येतोय, आणि दुसरी गोष्ट तुम्ही अशा प्रकारे स्क्वॉटिंग नॉर्मली घरी करू शकता किंवा करता. जर असं वागता, असं बसताच येत नसेल मुळातच स्वतःलाच, तर दुसरी वस्तू उचलणं तर दूरची गोष्ट आहे, स्वतःलाच उचलता येत नाहीये, बरोबर ना? त्यामुळे ही पद्धत तितकी योग्य नाहीये. आणि आजकाल आपण घरामध्ये खास करून जर संधिवाताचे आपण रुग्ण असू तर अशा प्रकारची जड कामं आपण नाही कोणी करू देत नाही. त्यामुळे तिथे ही आकृती उपयोगाची नाही. त्याच्या ऐवजी काय करायचं सांगतो. पहिली गोष्ट, त्या वस्तूच्या जवळ जायचं, पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचं आणि खाली वागताना आधी गुडघ्यात थोडंसं वाकायचं. इतकंच वाका जितकं गुडघ्यांना ते शक्य होणार आहे. आणि म्हणून गुडघ्यांची जादू हीच आहे की सुरुवातीच्या काही कोणामध्ये ते न दुखता आरामात वागतात, त्याच्या खाली जायला वेळेला दुखतात, त्याच्या आधीच थांबा आणि उरलेलं जे आहे तुम्ही हिप मध्ये खुब्यातून वाकायचंय, जेणेकरून कंबर किंवा पाठ आपली अशीच ताठ राहणार आहे. अशासाठीच प्रॅक्टिस करायचंय. वस्तूच्या जवळ जाणे, पायात थोडं अंतर घेणे,
थोडं गुडघ्यांमध्ये वाकायचं आणि मग बाकीचं. मी उदाहरण दाखवतो इथे. हे असं वाकणं चुकीचं आहे फार. त्याच्या वेळी तुम्ही एवढं वाकू शकताय. वस्तू उचलली गेली आहे, फार कंबरेला ताण नाहीये, गुडघे थोडेसेच वाकलेत माझे, हे पटकन उचललं, काम झालं आपलं. अगदीच वाकणं जर जात असेल, एक हात गुडघ्यावरती ठेवायचा आहे. म्हणजे तुमचं संपूर्ण वजन कमरेवर येत नाहीये, तुम्ही हातातून ते वजन पायातून जमिनीला दिलं, बरोबर, आणि मग तुम्ही वाकू शकता. फ्रीजमध्ये वाकायचं असेल, खास करून आपल्या सगळ्यांच्या फ्रीजमध्ये काय आहे, महत्वाचं कंपार्टमेंट खाली आहे. मला आजपर्यंत कळलेलं नाहीये. आता फ्रीज पाश्चिमात्यांनी विकसित केले. ते लोक रोज दारू पितात, त्यामुळे त्यांनी काय केलं, आईसवाले कंपार्टमेंट वर ठेवले, रोज बर्फ लागतो म्हणून. आपलं फ्रीज स्त्रिया वापरतात जास्त, तर त्यांचं भाजीचं कंपार्टमेंट खाली ठेवलंय. म्हणून जर कोणी नवीन फ्रीज घेत असेल तर फ्रीज बदलू नका. नवीन फ्रीज जर कोणी घेत असेल तर आईसचं कंपार्टमेंट खाली असणारा आणि भाज्यांचं कंपार्टमेंट, दुधाचं कंपार्टमेंट वर असणारा फ्रीज घ्या. माझ्या घरी तोच फ्रीज आहे, आता नवीन घेतला मी, जुना म्हणजे घर शिफ्ट केलं म्हणून घेतला, यासाठी नाही घेतला. तर लक्षात घ्या की फ्रीज मध्ये हे कायम लक्षात घ्या की बर्फ जो आपल्याकडून कमी वापरला तो खाली असावा आणि जे मूळ आहे दूध, भाज्या वगैरे वगैरे ते सगळं वरती असलं पाहिजे, असा फ्रीज हवा. तरी सुद्धा जर फ्रीज असाच वापरायचा असेल तर फ्रीज मध्ये काम करताना एक हात इथे ठेवा, दार उघडा आणि ट्रॉली खालची बाहेर काढून त्यातल्या भाज्या काढून घ्या, पुन्हा ट्रॉल्या सरकवा, बाकीच्या गोष्टी सरकवा, दार लावा आणि मग वरती उठा. तर एक हाताची ही पद्धत तुम्हाला झाडू मारताना, छोटी वस्तू वर उचलताना आणि फ्रीजमध्ये थांबून काम करताना खूप मदत करणार आहे. आणि गुडघे वाकूनच काम करायचं आहे असं लक्षात ठेवा. बाकी ही पद्धत तुम्ही पेन उचलणे, कागद उचलणे, हातरुमाल उचलणे यासाठी करूच शकता. कम्प्युटर वापराची पद्धत. कम्प्युटर वापरताना साधारणतः आपल्या सगळ्यांचे डेस्कटॉप, कंपन्यांनी दिलेले सगळे डेस्कटॉप हे अशा प्रकारचे आहेत. आता काय झालं, आपण सगळे त्या स्लिक आणि स्लिमच्या प्रेमात पडलोय. जितकं ते स्लिक असेल, जितकं छोटं असेल, तेवढं सगळं चांगलं असं आपल्या तर डोक्यात बसलंय. पण त्याला सुद्धा एक ऑप्टिमम आहे. तुम्ही एवढा छोटा मोबाईल वापरू शकाल का? नाही वापरू शकाल ना. म्हणजे तिथे सुद्धा किती कमीत कमी करावं, याला पण काहीतरी कट ऑफ आहे, कुठे थांबावं लागेल. तसंच आपले कम्प्युटर इतके बारीक 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 करत गेलोय की ते मुळात ज्या मोठ्या शरीराने वापरायचे आहेत ते शरीर पण आपण आता आकुंचन आपल्याला पाहावं लागतं त्याचं, कारण ती वस्तू जर इतकी छोटी केली की आपण पण असंच होऊ लागलेलो आहोत, बरोबर ना. म्हणून कम्प्युटरमध्ये डेस्कटॉप वापरताना मनगटावरती ताण येतो, मानेवर ताण येतो, खांद्यांवर, वरच्या पाठीवरती सगळीकडे ताण येतो. त्यासाठी काय करायचं आहे, तर सगळ्यांनी लक्षात ठेवा, डेस्कटॉपचा जो स्क्रीन आहे तो वरच ठेवा, लॅपटॉपचा स्क्रीन आहे तो वरच ठेवा. आता गंमत काय होते, लॅपटॉप मध्ये कीबोर्ड आणि स्क्रीन जोडलेली आहे, तर तुम्ही अख्खा लॅपटॉप वर ठेवा, तुमचे कीबोर्ड पण वर जाणार आहे, तुम्ही असे नाही करू शकणार, बरोबर ना. मग दुसरा त्रास चालू होईल काहीतरी. तर सोपी पद्धत आहे, माझं असं स्पष्ट मत आहे, लॅपटॉपची उत्क्रांती ही मुळात प्रवासामध्ये, मीटिंगमध्ये, क्विक गो साठी केली होती. आता आपण ते कम्फर्टेबल बसत असल्यामुळे किंवा वर्क फ्रॉम होम मध्ये आपण एकच यंत्र दोन्ही ठिकाणी वापरत असल्यामुळे आपण लॅपटॉपला डेस्कटॉप सारखे वापरू लागलो आहोत जास्त वेळ. तर लॅपटॉपला डेस्कटॉपमध्ये कन्व्हर्ट करा. संपूर्ण लॅपटॉप उंच ठिकाणी ठेवायचा आहे, जिथे तुमच्या डोळ्याच्या पातळीवरती स्क्रीन येईल, आणि तो कीबोर्ड जो आहे तो एक्सटेन्शन कीबोर्ड वापरायचा, वेगळा कीबोर्ड घ्यायचा. अमेझॉन वरती आजकाल खूप स्वस्त चांगले कीबोर्ड मिळतात. तो कीबोर्ड त्याला लावायचा आणि कीबोर्ड आपल्या कोपराच्या बाजूलाच तिथे ठेवायचा, आपल्या लेवलला कोपराच्या, आणि तो वरती राहील. आणि जेव्हा तुम्ही प्रवासात जाताय, ऑफिसला जाता, तो काढून तुम्ही घेऊन जाऊ शकता. पण मूळतः जेव्हा तुम्ही तुमचा लॅपटॉप अनेक तास वापरणार असाल तेव्हा तो वर ठेवा. आणि त्यासाठी काही फार खर्च येत नाही, हे कीबोर्ड बरेच स्वस्त असतात आणि लॅपटॉप तुम्ही कशानेही वरती ठेवू शकता. आपण बरीच पुस्तकं खरेदी करतोय, वाचत नाही बघा. आपल्या घरात अशी खूप पुस्तकं जी आपण घेतली आहेत पण वाचलेली नाहीत, माझ्याकडे खूप आहेत. तर अशा पुस्तकांवरती तुम्ही तुमचा लॅपटॉप ठेवू शकता, त्याचा योग्य वापर होईल. त्यातून लक्षात पण येईल की आपण हे वाचलेलं नाहीये. ओके, तर अशा प्रकारे लॅपटॉप वर ठेवा आणि म्हणजे तुमचा बोट आणि डोळे वेगळे राहतील. कारण देवाने तयार करताना आपले हात आणि बोट खूप अंतरावर ठेवलेत. लॅपटॉप वापरताना आपण ते जवळ आणतोय, कारण लॅपटॉपच्या डोळ्याचा भाग आणि कीबोर्ड हा जवळ घेतलेला आहे. आता आपण त्याच्याप्रमाणे होण्यापेक्षा यंत्राने आपल्यासारखं झालं पाहिजे ना. यंत्र आपला गुलाम आहे, मगाचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं ना, लॅपटॉप आपला गुलाम आहे, पण आता आपण त्याच्यासारखे गुलामसारखे वागतोय. तर हा बदल करायचा आहे. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आयुष्यामध्ये, मोबाईल, बरोबर ना. तर मोबाईल जर असा वापरला तर नक्की त्रास आहेच. मग गुगलला तुम्ही विचारलं किंवा चॅट जीपीटीला विचारलं तर अशा प्रकारे दाखवते. तुम्ही मला खरंच सांगा, तुमच्यापैकी किती लोक असा मोबाईल वापरू शकणार आहेत आयुष्यामध्ये?
म्हणजे जी पद्धत आपण गुगलला विचारतोय किंवा शास्त्रशुद्ध मानतोय ती खरीच योग्य आहे का? आपण असा मोबाईल वापरणार आहोत का? नाही वापरू शकत. त्याला प्रायव्हसीच्या गोष्टी आहेत बऱ्याच सोशली ऍक्सेप्टेड आहेत त्या, नाही आहेत त्या नॉर्म्स. दुसरी गोष्ट, तुम्ही असे वापर तर खांद्यांवरती ताण येणार आहे, तुम्ही किती वेळ हात असे धरणार आहात. म्हणून मोबाईल वापरायची पद्धत खूप सोपी आहे आणि जगात मी आता सांगतोय तीच पहिल्यांदाच तुम्ही ऐकणार आहात, ती जगात कुठेही नाहीये. तर ती पद्धत काय आहे? सोपी आहे. मोबाईल तुम्ही कसाही धरा पण खांदे हलके वर ठेवा मध्ये मध्ये. जर तुम्हाला हे ताण सोडवायचा असेल या नसांचा, तर मोबाईल वापरताना खांदे मध्ये मध्ये वर ठेवायचे, म्हणजे मोबाईलचा जो ताण पडतोय मानेवरती तो कमी होतो. त्यामुळे मोबाईल वापरायची एकच पद्धत आहे, खांदेवर. आणि मोबाईल कमी वापरायचा का? नाही, कारण ते जमणारच नाहीये कोणाला. स्वयंपाकघरात शेवटला येतो आपण. आता काय काय टाळायचं स्वयंपाकघरात हे करताना, हे पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी दोघांसाठी आहे. मी सगळं सांगितलेलं आहे, त्यामुळे ही स्लाइड फक्त स्त्रियांसमोर बसल्यात म्हणून नाही असं लक्षात ठेवा. शक्यतो टाळा काय आहे? ओट्यापासून दूर उभे राहून काम करणे टाळा. ओट्याच्या शक्य तितक्या जवळ उभ्या राहा. ओट्याला टेकून उभ्या राहा. गॅसचा जो काही शेगडी असेल ती खूप दूर घेऊ नका. त्याच्यामुळे विनाकारण तुम्ही पुढे होणं, मानेवरती ताण येणं, खांद्यांवर ताण येणं, कोपरावर ताण येणं कमी होईल. त्यामुळे ओट्याच्या शक्य तितक्या जवळ उभ्या राहायचं आहे, दूर उभं राहायचं नाही. शक्यतो टाळा पाय एकमेकाच्या जवळ ठेवून काम करणं टाळा. तर असं उभारून काम करणं टाळा. कळलं? पायामध्ये खांद्यांपेक्षा थोडं जास्त अंतर घेऊन उभं राहायला शिका प्रत्येक वेळी. किंवा आता तुम्ही घरी जाऊन ओट्याच्या समोरच्या त्या भागावरती लिहून ठेवा हे गोष्टी इकडच्या, की ओट्याच्या जवळ राहून काम करा. पायामध्ये खांद्यांपेक्षा जास्त अंतर घ्या. पाय जवळ घेतले की आपसूक आपण एका पायावरती उभे राहतो. तुम्ही लिफ्टमध्ये बघा, वेटिंग लाईन मध्ये बघा, जिथे कुठे आपल्याला उभं राहावं लागणार आहे काही काळासाठी, तिथे आपण आपसूकच एका पायावरती उभे राहतो. पण त्याच्यामुळे त्या पायावरचा भार वाढत जातो. त्यापेक्षा तुम्ही दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घेऊन उभं राहायचं आहे. आणखी नुसतं उभं राहणं टाळा. त्यापेक्षा तुम्ही काय करायचं मी सांगतो. तुम्हाला तुमचे गुडघे मोकळे हवे असतील तर मध्ये मध्ये टाचा वर खाली करायच्या. सो नियम काय आहे? ओट्याच्या जवळ उभं राहायचंय, पायात खांद्यांपेक्षा जास्त अंतर घ्यायचंय, एका पायावरती उभं राहणं टाळायचंय आणि मध्ये मध्ये दर 10 मिनिटांनंतर एखाद दुसरा मिनिट टाचा वर खाली करायच्या आहेत. शेवटची स्लाइड जवळपास मला वाटतंय. काय काय टाळा स्त्रियांनी या अशा आजारांच्या संदर्भातच सांगतोय. नाविन्याची भीती किंवा कंटाळा टाळा. सृजनशीलता, नव्या गोष्टी शिकायला चालू करा. रागाचं दमन करू नका. व्यायामातून राग बाहेर काढायचा आहे. रागाचं दमन करायचं नाहीये, व्यायामातून राग बाहेर काढायचा आहे. शारीरिक दुर्बलता टाळून शारीरिक सामर्थ्याकडे जायचंय. शारीरिक परावलंबन म्हातारपणी आलं नाही पाहिजे. दुसऱ्याने तुम्हाला वॉशरूम मध्ये घेऊन नाही जायचं असं लक्षात ठेवा. तुमच्या आयुष्याचं अंतिम ध्येय काय आहे असं कोणी विचारलं, तुम्ही काय सांगायचं? शेवटच्या श्वासापर्यंत वॉशरूम मध्ये मी स्वतः जाणार आहे. केवळ कुटुंब या संज्ञेतनं बाहेर पडा. पाखरात ओढून जातात, तुम्हालाही कळलं असेल. तर परमार्थ पहा. परत्व टाळा. स्वतःकडे या. पकडून ठेवणं सोडून द्या. आणि फक्त नातेवाईक नको, मित्रमैत्रिणी स्वतः निवडा. शेवट म्हणजेच नवीन सुरुवात आहे. तंदुरुस्त राहा, खुशीत जगा, धमाल करा. हाच मूलमंत्र आहे बरं का. तंदुरुस्त राहा, खुशीत जगा. आणि आहे महत्वाचं म्हणजे दुखलं की चुकलं. आपण किती विश्वगुरु झालो तरी शेवटी आपण इथे आहोत. अजून आपण इथे आहोत बरं का. अजून किती विश्वगुरु झालो तरी. आणि इथे आपण जोपर्यंत काम करेन तोपर्यंत काही उपयोग नाहीये. प्रश्न विचारा, थोडाच वेळ आहे. ज्येष्ठांच्या व्यायामाबद्दल विषय थोडासा असा असल्यामुळे बोललो नाही, पण ज्येष्ठांच्या व्यायामांमध्ये ताकद वाढीचे व्यायाम महत्वाचे आहेत. खास करून तोल सांभाळणारे व्यायाम पण महत्वाचे आहेत आणि चपळपणा वाढवणारे व्यायाम महत्वाचे आहेत. लोकांना असं बऱ्याचदा वाटतं की आता चपळपणाची गरज काय, पण असा बराच अभ्यास झालाय ज्याच्यामध्ये तुम्ही तोल सांभाळू शकता की नाही शकता हे तुम्ही चपळ आहात की नाही ह्याने ठरणार आहे. तुम्ही पडताना किती लवकर पटकन दुसरी हालचाल करून स्वतः सांभाळता, हे सांभाळणं जे आहे हे तुमच्या चपळपणावरती आहे. साधा बॉल गेम एक्सरसाइजेस, एका पायावरती उभं राहणे, पाय एकमेकासमोर उभं राहून हात वर करून उभं राहणे, डोळे बंद करून उभं राहणे, अशा प्रकारचे छोटे छोटे व्यायाम तर जरी केले तरी तोल सांभाळण्याची क्षमता खूप वाढते. आणि ताकद वाढीचे व्यायाम आहेतच, पण ते कुठले, कोणी, कुठे, किती करावेत हे मात्र मोजून मापून देण्यासारखं
आहे. आमच्या क्लिनिकमध्ये, बिल्ड क्लिनिकमध्ये, माझ्या बिल्डिंगमध्ये 11व्या मजल्यावरती आम्ही प्रत्येक व्यक्तीची तंदुरुस्तीची मूल्यमापन चाचणी करतो. काही गोष्टी करायला सांगितल्या जातात आणि तुम्हाला मार्क्स दिले जातात. त्याप्रमाणे ताकद, लवचिकता, दमश्वास किती आहे वयाप्रमाणे ते मोजतो आणि त्याप्रमाणे प्रत्यक्ष कुठले व्यायाम किती वेळा करावे याचा आम्ही प्रिस्क्रिप्शन तयार करून देतो. तर तो विषय अजून खोलामध्ये जाता येणार आहे. सगळे वेबसाईटला तुम्हाला इन्क्वायरीला तुम्ही ते करू शकता. मनगट, आता व्यायाम मनगटाचे दुखतात म्हणजे ते फिजिओथेरपीचा हा सगळा प्रश्न आहे. म्हणजे तिथे मुळात विशेष तपासून व्यायाम द्यावे लागतील. पण मनगटाची ताकद चांगली ठेवण्यासाठीचे ग्रिप एक्सरसाइजेस वगैरे करू शकता न दुखता. पण विशिष्ट कुठले व्यायाम करायचे असतील तर ते कळतं की ते डिकर्वेन स्टिनोसायनिवायटिस आहे का, ओके, गॅंग्लियन सिस्टचं दुखणं आहे का, कार्पल टनल सिंड्रोम आहे का, सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचं रेफर पेन आहे का. म्हणजे तुम्ही जेव्हा मनगट दुखता असं माझ्या समोर येऊन बसता तेव्हा मला एवढ्या सगळ्या डिफरन्शियल डायग्नोसिस मध्ये तपासून जावं लागतं. त्याप्रमाणे व्यायाम द्यावे लागतात. बरगडीची दुखत असेल तर काय करावं? बरगडीचं दुखणं जर श्वासांमध्ये असेल, म्हणजे श्वास घेऊन सोडताना दुखत असेल तर कुठे बरगडीच्या स्नायूंना त्रास आहे बेसिकली तिथे. दुसरी गोष्ट, बरगडीच्या दुखण्यामध्ये आधी रूल आउट करायचं की ते बरगडीचं दुखणं आहे का फुफ्सांच्या आतलं दुखणं आहे का. ते प्ल्युरा म्हणून एक थर असतो फुफ्सांवरती, ते रूल आउट करावं लागेल. ते फक्त मस्क्युलर असेल तर ठराविक प्रकारचे स्ट्रेचेस आणि होल्डिंग एक्सरसाइजने दुखणं जाऊ शकतं. पण ते नेमकं कुठे आहे, हाडाचं आहे, स्नायूंचं आहे, कनेक्टिव्ह टिश्यूचं आहे, प्ल्युराचं आहे, लंग्सचं आहे, ते श्वासाबरोबर बदलतंय का, पडलं वगैरे काही झालं होतं का ते रेफर्ड पेन सर्व्हायकल स्पॉन्डिलायटिसचं ड्रिप्स पर्यंत आलेलं आहे. हे डिफरन्शियल डायग्नोसिस शोधावे लागतात डॉक्टरना. त्याच्यानंतर विशिष्ट व्यायाम देता येऊ शकतात. हॅलो सर, बऱ्याच वेळा एका अवस्थेत सांधा असला की पुन्हा हालचाली करायला थोडा अडचण येते, त्यासाठी काय होतं? बरोबर. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर वेळी योगासनांचा चांगला अभ्यास पाहिजे. एकाच ठिकाणी सांधा जेव्हा आखडून राहत असेल तर याचा अर्थ त्या सांध्याची बाकी वेळची सर्वसमावेशक हालचाल थोडीशी कमी होते. त्यामुळे अशा व्यक्तींनी पहिल्यांदा योगासनं केली गेली पाहिजेत, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, सांधे मोकळे करणारे व्यायाम खूप सारे आहेत, त्याचा एक सराव झाला पाहिजे. आणि त्यासाठी आम्ही सूक्ष्म योग आणि प्राणायाम, आमचे डॉक्टर केळकर ज्यांना व्यायामांची जास्तच आवड आहे जरा, अशा त्यांनी एक व्हिडिओ केलेला आहे सूक्ष्म योग आणि प्राणायाम. तो युट्यूब वरती व्हिडिओ आहे बघा, तो आधीच केलाय, बिल्ड क्लिनिक आणि योगामध्येच आम्ही केलेला आहे. ते सूक्ष्म योग आणि प्राणायामचे तुम्ही व्यायाम नक्की करा. आम्ही कोविडच्या काळामध्ये लोकांना कंटाळा आला होता, तर घरच्या घरी कुठले व्यायाम करावे यासाठी तो व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती सूक्ष्म योग आणि प्राणायाम असा एक व्हिडिओ आहे, ते तुम्हाला तो दिसेल. ते व्यायाम जरूर करा. त्याच्यानंतर आम्हाला कितीतरी पेशंट्सचे आम्ही फोन घेऊन दमलो की लोक म्हटले त्यांनी भरपूर मोकळेपणा आलेला आहे. तर ते व्यायाम अभ्यास करून आम्ही ठरवलेलं आहे, तर तो व्यायाम जरूर रोज करायचा आहे, जेणेकरून हे होईल. आणि शक्यतो स्वतःमध्ये एक प्रकारचा अलर्टनेस आणा की जास्त वेळ बसल्यानंतर आखडतंय, दुखतंय ना, तर ते दुखण्यातूनच आपल्याला कळलं पाहिजे की आपलं चुकतंय. तर थोडंसं मध्ये मध्ये हालचाल करणं, पाय हात हलवणं, उठणं, चालणं. बऱ्याचदा पेशंट बघताना मी प्रत्येक पेशंटच्या मध्ये ब्रेक घेऊन दुसऱ्या ठिकाणचा पेशंट बघून येतो. तर ते निमित्त काय आहे की त्या निमित्तानं खुर्चीवरती उठणं होईल, अन्यथा मग तासन तास मी पण बसून राहणारा माणूस होऊ शकतो. म्हणून अशा प्रकारे थोडंसं स्वतःचं वर्तवणूक बदलायची आहे. हे व्यायाम सूक्ष्म प्राणायामचा व्हिडिओ आहे, तो बघा, जरूर करा ते व्यायाम. मला डॉक्टर सांगतं की म्हणजे मला काही त्रास होता तर तुमचे स्नायू वीक झालेले आहे, मग त्यासाठी सप्लिमेंट मी घेते, छोटे एक्सरसाइज पण करते, पण मग स्नायूची ताकद वाढवण्यासाठी काय व्यायाम? ताकद वाढवण्यासाठी मुळात लक्षात ठेवा, सप्लिमेंट हा मूळ त्यातला मार्ग नाहीये. शरीर कशावरती काम करतं? चालनेवरती काम करतं. शरीराचं एकच सूत्र आहे, डार्विननी सांगितलेलं आहे, वापरा नाही तर विसरा. काय? हा, वापरा नाही तर विसरा. आताच सांगतो, आता तुम्ही कितीही कॅल्शियम घ्या, पण जर तुम्ही ताकद वाढीचे व्यायाम नाही केले ना, तर हाडातून ऑस्टिओकॅल्सिन नावाचं संप्रेरक तयार होत नाही, जे तुमच्या आतड्यातले कॅल्शियमचे दरवाजे उघडत नाही आणि तुम्ही खाल्लेलं कॅल्शियम त्या आतमध्ये येत नाही. हाडांनी आतून डिमांड करावी लागते की आम्हाला यांनी काम लावलंय, आता आम्हाला कॅल्शियम हवा आहे. तुम्ही काम न देता जर कॅल्शियम टाकला तर तुमचा सगळा कॅल्शियमचा खर्च हा टॉयलेटमध्ये फ्लश होतो रोज, लक्षात ठेवा. कळलं? त्यामुळे सप्लिमेंटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं शरीर तुला तर तुम्ही चालना देत असाल तर सप्लिमेंटवरचा खर्च तुमचा मार्गी लागणार आहे, अन्यथा तो वाया जाणार आहे, पहिली गोष्ट. त्यामुळे फक्त सप्लिमेंटच्या मागे लागू नका, चालना निर्माण करा. सांगतो मी देणार आहे, मला तुमचा प्रश्न कळलाय.
दुसरी महत्वाची गोष्ट, जो कुठला व्यायाम करताना जर दुखत असेल तर पहिली गोष्ट करायची, त्याची तीव्रता कमी करून पाहायची, त्याचा कोन कमी करा, रिपिटेशन्स कमी करा, त्यातली ताकद कमी करा. हिरव्या पट्ट्याने त्रास होतो, लाल पट्ट्यावरती जा, पिवळ्या पट्ट्यावरती जा, कमीकडे जा. तर अशा प्रकारे ताकद कमी करणं, ताण कमी करणं, संख्या कमी करणं, कमी वेळ धरून ठेवणं, न दुखता करता येणाऱ्या कोणामध्ये काम करणं, अशी सुरुवात कुठल्याही व्यक्तीने करता आली पाहिजे. मग त्याचे बरेच प्रकार आहेत. थेराबँडनी खांद्याचे करायचे व्यायाम, गादीवरती झोपून पोटाचे पाठीचे करायचे व्यायाम, खुर्चीवरती बसून पायांचे करायचे व्यायाम, असे बरेच प्रकार आहेत. आणि त्याचे एक प्रकारचा अल्गोरिदम असतो. हा नाही जमला तर त्यांनी हा करावा, हा नाही जमला त्यांनी हा करावा. अशा प्रकारे त्या व्यायामांचं एक प्रिस्क्रिप्शन तपासून करून देता येतं. पण जे कराल ते न दुखता करायचं आहे. आणि त्याचे अनेक प्रकार तुम्हाला माहित पाहिजे, जे तुमच्या व्यायामाच्या डॉक्टरांनी तुम्हाला शिकवलेले सांगितले पाहिजे. ज्याचं एक प्रिस्क्रिप्शन तयार झालं पाहिजे की आठवड्याला एवढे व्यायाम आहेत, ते एवढे करा, हे करू नका, हे करा, आणि पुढच्या भेटीला अजून पुढचे व्यायाम बघू. अशा प्रकारे तो मार्ग तपासून पुढे घेऊन जाता येणार आहे. पण नुसते सप्लिमेंटच्या गोळ्या ढोसायच्या नाहीत. ऍक्च्युअली हे जे सरांनी आता इथे सांगितले ना, तर जनरल एक संधिवाताच्या पेशंटसाठी ही पर्सनल असेसमेंट ही वेगळीच राहणार आहे. त्याच्यामुळे पर्सनल क्वेश्चनसाठी तुम्ही सरांना नंतर असेसमेंटसाठी भेटा. पण जनरली आपला पोस्चर कसा असावा किंवा सांगतो. आपल्या ऍक्टिव्हिटीज म्हटल्या त्यांना नाही ऐकू नाही. ऍक्च्युअली काय आहे की पर्सनल असेसमेंट प्रत्येकाची वेगळी असू शकते. तुमच्या डिफॉर्मिटीज काय आहे, तुम्हाला होणारा त्रास, तर ते आपण आता ऍड्रेस नाही करू शकत. जनरल संधिवाताच्या पेशंटसाठी आपण डे टू डे ऍक्टिव्हिटी मध्ये काय प्रिव्हेन्शन करू शकतो की जेणेकरून आपला सांधा जास्त दुखणार नाही. तर हा एक जनरल सरांनी हे घेतलाय. आणि आपल्याला तुम्हाला कोणाला शंका असतील तर तुम्ही सरांना भेटा, सर पर्सनल असेसमेंट करतील आणि त्यानुसार पुढे जातील. कारण ह्या एका ह्याच्यामध्ये आपण तुम्ही दुखताय म्हटलं तर सर नाही, म्हणजे तसं आपल्याला नाही सांगू शकता येणार सगळ्यांचा. कारण प्रत्येकाचं शरीर वेगळं आहे, प्रत्येकाच्या डिफॉर्मिटी वेगळ्या आहेत, आणि त्या पार्टला काय म्हणजे आता सध्या का दुखापत आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा पुढे जावं लागतं. तर तसे पर्सनल क्वेश्चन पेक्षा जनरल आता सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये काही असेल तर विचारा. दोन नाही, सगळेच महत्वाचे आहेत, पण तुम्हाला कुठले दोन वाटतात ते सांगा. मेंदू व्यायामाबद्दल माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे. प्रश्न प्रचंड मोठा आहे. म्हणजे डोळ्यावरती पण मोठी पुस्तकं लिहिली गेली आहेत आणि मेंदूवरती तर अजूनच जास्त मोठी पुस्तकं लिहिली गेली आहेत. पण मला एकच सूत्र सांगायचं आहे. म्हणजे डोळ्यांचा तर प्रश्न ठीक आहे, तुम्ही कॅटरॅक्ट वगैरे म्हणत असाल तर ते डोळ्याचे डॉक्टर्स नीट सांगू शकतील. डोळा हा सेन्सरी अवयव आहे आणि आता आपण जे बोलतोय ते स्नायूंच्या बद्दल बोलतोय, त्यामुळे सेन्सरी अवयवाबद्दल मी बोलणार नाही. त्याच्या वेळेसची डोळ्याचे डॉक्टर नीट सांगू शकतील. पण जर तुम्ही दुसरा अवयव काय म्हटलं तर मेंदू, मेंदूचं एकच सूत्र आहे, नवीन गोष्टी शिका, नवीन भाषा शिका, नवीन ठिकाणी प्रवासाला जा, नवीन पुस्तकं, नवीन लेखक वाचा, नवीन कोडी सोडवा, नवीन कला शिका, नृत्य शिका, नवीन माणसांना भेटा, नवीन विषयांमध्ये रस घ्या, नवीन चर्चासत्रांना उपस्थित राहा. जे जे पूर्वी नाही केलं कुठल्याही कारणाने, जे घातक नाहीये, जे जे पूर्वी नाही जमलं करायला किंवा केलं नाही, जे घातक नाहीये, नाही तर दारू पिल्ले तर दारू पितो असं नाहीये, तर तसं नाही, तर जे जे शुभ आहे, जे जे शुभ आहे पण जबाबदारीमुळे ते आतापर्यंत मी टाळत राहिलो, भीतीमुळे मी टाळत राहिलो, त्या सगळ्या गोष्टींची बसून यादी करा. आपल्या सोसायटीतल्या सगळ्या ज्येष्ठांना एकत्र करा, सगळ्यांनी याद्या करा आणि त्या सगळ्यांच्या यादीची एक महायादी करा, ज्याच्यात कुठेही रिपीट करू नका. आणि त्या याद्यांप्रमाणे सगळ्यांनी गट बनवून त्या सगळ्या नवीन गोष्टी शिकायला लागा. सध्या मी कीटकांचा अभ्यास चालू केलेला आहे. का तर कम्प्लिटली काहीतरी वेगळंच आहे, त्याचा काही संबंधच नाही आपल्याला. कीटक मला कधी आवडले पण नाहीत, पण आता मी ते मुद्दामून शिकतोय जेणेकरून पुढे काहीतरी वेगळं अजून सापडेल आपल्याला. तर नवीन गोष्टी, भाषा, कोडी, कला, प्रवास, जबाबदाऱ्या, हेच आहे मेंदूचं. मेंदूचं दुसरं काही नाही. मेंदूचं एकच म्हणणं आहे, वापरा नाही तर विसरा, वापरा नाही तर विसरा. सर अजून एक माझा प्रश्न होता. कोण आहे तुम्हीच आहात तिकडे. रात्री झोपल्यानंतर खूप जास्त पाठ दुखते आणि जेव्हा मी सकाळी उठते तेव्हा ती गायब होते, दुखणं गायब होते. असं का होतं? तर आता हा पुन्हा वैयक्तिक प्रश्न आहे बेसिकली, पण मी साधारण सांगतो. बरेच लोकांमध्ये दिवसभर काम केल्यामुळे पाठ थकलेली असते, रिकव्हरी झालेली नसते आणि त्या पोस्चर्समुळे बऱ्यापैकी ताण आलेला असतो
आणि त्यामुळे रात्री दुखते. पण जशी रात्रभर शांतपणे झोप लागते, ताण कमी होतो, सकाळी तुम्हाला फ्रेश वाटतं. पण याचा अर्थ आयुष्यभर असं राहायची गरज नाही. पाठ रात्री, दुपार, संध्याकाळ कधीच दुखली नाही पाहिजे, हे नॉर्मल आहे. बरोबर ना? संध्याकाळी दुखते, सकाळी ठीक होते ना, मग काय प्रॉब्लेम आहे असं म्हणायचं नाहीये. त्यामुळे त्यासाठी सुद्धा तपासून वेगळे व्यायाम, काही आसनं, काही स्ट्रेचेस देता येतात, ते नक्की करता येऊ शकेल. हे नॉर्मल नक्की नाहीये, पण ताण आहे तो रात्री जास्त जाणवते असा त्याचा अर्थ आहे थोडक्यात. आपण आता थोडं ह्यांचं शेवटचा एक फक्त थांबूयात घेऊया. असं हा ठीक आहे, ह्यांना तर हो म्हटलं, एकच हो म्हटलं त्यांना. शेवटचा प्रश्न. mentioned की menopause च्या वेळी generally बायका counseling करवत नाही. So in all this physical activity, if we are doing a fairly normal said physical activity, where should we draw a line ki it is not enough mental assistance is needed? As in some of the previous slide what ma'am showed, it is all inclusive process, a wholesome process. So how should a patient maybe or a person draw a line ki I'm doing all physical, still it's not helping. Maybe it's a mental, now I need that help as well. बरोबर. त्यांचा प्रश्न आहे की साधारणतः दुसऱ्या व्यक्तीची काय समुपदेशन काउन्सिलिंगसाठी कधी आपण मदत घेतली गेली पाहिजे. तर त्यातला साधा प्रश्न आहे, एकतर आपला रोज छान व्यायाम होतो की नाही होत. व्यायाम करताना आपल्याला छान उत्साह वाटतो की नाही, आपण 1 तास रोज व्यायाम करतोय की नाही करतोय. 1 तास हे आर्बिट्ररी लिमिट आहे, याला कुठलेही शास्त्रीय बॅकिंग नाहीये. पण साधारणतः आपल्याला कुठल्या तरी भाषेत सांगावं लागतं, त्यामुळे तो 1 तास अनुभवाने आपण सांगतोय. पण कमीत कमी 1 तास चांगला व्यायाम होतोय की नाही होतोय. कुठल्या दुखण्यामध्ये आपण कुठे अडून बसलो आहोत का. व्यायाम करून सुद्धा अजून पण आपल्या मनाला काहीतरी वाईट वाटतंय का. आपली झोप बिघडलेली आहे का. असे काही बेसिक प्रश्न आपण स्वतःला विचारावे. त्याच्यासाठी समुपदेशाकडे जाण्याच्या आधी मी सुचवेन की तुमचा एखादा स्त्रियांचा गट तयार करा, ज्या गटामध्ये अशा प्रकारचे समदुःखी ज्याला आपण म्हणूया असे लोक आहेत. त्यांनी एकमेकाला यातले सजेशन्स आणि हे दिले पाहिजेत. आणि एकत्रित व्यायाम करणं, एकत्रित छंद जोपासणं, अशा प्रकारचा छंद वर्ग करणं हे सर्वोत्तम आहे. समुपदेशनाला जायच्या आधी बरेच प्रश्न तुमचे त्या पातळीला सुटू शकतात. त्याच्या पश्चात पण जर हा उत्साह कमीच वाटत असेल तर तुम्ही नक्की मदत घ्यावी. पण एकच लक्षात ठेवा, मेनोपॉज हा बोगदा आहे. बोगदा, काळं रात्र नाहीये. बोगद्याला तुम्ही काळं रात्र म्हणू नका बरं का. तो बोगदा पुढे उघडणार आहे. बोगद्यामध्ये तुम्ही उगाच थांबताय का काळं रात्र झाली म्हणून, का तुम्ही वाट बघताय. जरा थांबा, सगळं बरं होणार आहे. आता पूर्ण काळं रात्र झाल्यासारखं करू नका. जरा थांबा, तो बोगदा आहे, त्यातनं पुढे बाहेर पडाल तुम्ही. त्याच्यात तुमचे डॉक्टर आहेत, जोशी मानसारखे डॉक्टर आहेत, व्यायामशास्त्राचे लोक आहेत, इंटरनेटवरती चांगली माहिती देणारे अनेक लोक आहेत, आहार तज्ज्ञ आहेत. तर असे सगळे लोक मिळून तुम्हाला मदत करतात की त्या बोगद्यातला जो प्रवास आहे ना, तो तुम्हाला त्यांना लवकर तुम्हाला छान पुढे काढायचा आहे. या सगळ्यांसोबत तुम्हाला काम करायचं आहे. सरांचं लेक्चर अति सुंदर झालेलं आहे आणि सगळ्यांच्या मनाला ते अगदी म्हणजे काय म्हणू त्याला भावून गेले. त्यातल्या तर स्वच्छतेच्या मागे लागून मला त्यांनी MBBS आणि MD पुण्यामधून केलं आणि अगदी दिनानाथच्या सुरुवातीपासून आपल्याकडे त्या फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा स्पेशल इंटरेस्ट इन डायबेटीस आणि त्या 30 वर्षापासून त्यामध्ये कार्य करत आहेत. त्याच्यानंतर अजून एक आपल्या मॅडम डायटिशियन मॅडम अंजली केळकर मॅडम. तर मॅडमनी MSc फूड अँड न्यूट्रिशनमध्ये केलं आहे. क्रिटिकल केअर न्यूट्रिशन हा आणि मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये मॅडम एक्सपर्टीज आहे आणि दिनानाथमध्ये त्याही अगदी सुरुवातीपासून न्यूट्रिशनिस्ट म्हणून काम पाहतात. आता तुमच्या ज्या शंका असतील त्या या 3 मॅडमना विचारू शकता.